सुस्वागतम सुस्वागतम. आपण प्रत्येक वर्षी आपल्या बँकेचे संस्थापक स्वर्गवासी म.ह. तथा अण्णा गोडबोले यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ व्याख्यानमाला आयोजित करत असतो. अशीच व्याख्यानमाला आपण मागच्या वर्षी ठेवलेली होती. त्यामध्ये अविनाश धर्माधिकारी आपल्याला व्याख्याते म्हणून लाभलेले होते. थोड्याच वेळात आपण हा कार्यक्रम सुरू करत आहोत. कार्यक्रम अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रत्येकाच्या नॉलेजमध्ये भर घालणारा असा होणार आहे. सर्वांचं सुस्वागतम. सुस्वागतम. आपण थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू करत आहोत. व्यासपीठावर सर्व मान्यवर आलेले आहेत. बँकेचे अध्यक्ष श्री खेडे साहेब, संचालक गाडगीळ साहेब, प्रमुख पाहुणे तसेच मुख्य पाहुणे सर्व आलेले आहेत. त्यांनी दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे. श्री खेडे साहेब, श्रीयुत गाडगीळ साहेब, मेजर मोहिनी गर्गे, कर्नल हेमंत जोशी, बँकेचे ज्येष्ठ संचालक मानवी साहेब, HY पाटील साहेब यांनी दीप प्रज्वलनावर पुढे यावं. HY पाटील साहेब, नमस्कार. अण्णासाहेब यांनी दीप प्रज्वलन पुढे यावं. अण्णासाहेब डांगे सुद्धा आज आपल्याबरोबर आहेत. ते माजी मंत्री आहेत. अण्णासाहेब डांगेंनी सुद्धा दीप प्रज्वलन पुढे जावं. सर्व मान्यवरांनी दीप प्रज्वलन करावं. बँकेचे संस्थापक श्री अण्णा गोडबोले यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून प्रतिमा पूजन करावं. सर्व मान्यवरांनी दीप प्रज्वलन करावं, प्रतिमा पूजन करावं. हे प्रतिमा पूजन झाल्यानंतर सर्व मान्यवरांनी खिरे साहेब, उपाध्यक्ष संजय पाटील साहेब, बँकेचे ज्येष्ठ संचालक गाडगीळ साहेब तसेच प्रमुख पाहुणे कर्नल हेमंत जोशी, मेजर गार्गी मॅडम यांनी स्थानापन्न व्हावं. सर्वांचं स्वागत आहे. आमच्या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक यांनी स्टेजवरती स्थानापन्न व्हावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मेजर मोहिनी गर्गे आपल्याला लाभलेले आहेत. यांचा स्वागत व सत्कार बँकेचे संचालिका सौ स्वाती करंदीकर मॅडम यांना मी करण्याची विनंती करतो.
त्याचप्रमाणे आज आपल्याला निवृत्त लष्करी अधिकारी कर्नल हेमंत जोशी त्याचप्रमाणे आपल्याला आज निवृत्त लष्करी अधिकारी कर्नल हेमंत जोशी यांचे स्वागत व सत्कार बँकेचे अध्यक्ष श्रीयुत खिरे साहेब यांनी करावे अशी त्यांना मी विनंती करतो. कर्नल हेमंत जोशी यांचा अल्पसा परिचय मी आपणा सर्वांना करून देत आहे. कर्नल हेमंत जोशी हे मूळचे सांगलीचे. त्यांचे 12वी पर्यंत शिक्षण गणपतराव आरवाडे हायस्कूल येथे झाले. त्यानंतर त्यांनी श्री गोविंद सिंह अभियांत्रिकी विद्यालय नांदेड येथून 1992 मध्ये BE सिव्हिल मॅनेजमेंट या विद्यापीठात शीर्षस्थ टॉपर असे पूर्ण शिक्षण पूर्ण करून त्यांनी काही काळ जैन ठिबक सांगली येथे नोकरी केली. 1994 मध्ये UPSC रक्षा सेवा परीक्षा उत्तीर्ण करून भारतीय सैन्य अकादमी डेहराडून येथे दाखल झाले व प्रशिक्षण पूर्ण करून 1995 साली सैन्य अभियंता विभागात 67 इंजिनियर रेजिमेंटमध्ये मेरठ येथे लेफ्टनंटपदी रुजू झाले. त्यानंतर सैन्याच्या विविध विभागात व देशाच्या सर्व सीमांवर त्यांनी कर्तव्य बजावले. त्यातील उल्लेखनीय सेवेमध्ये नागालँड व बर्मा बॉर्डर येथे विविध अतिरेकी विरोधी मोहिमांमध्ये मिळवलेले यश 1999 ते 2000, ऑपरेशन पराक्रम अंतर्गत पठाणकोट पंजाब येथे तैनाती 2002-2003, जम्मू काश्मीरमध्ये युद्धबंदीपूर्वी नियंत्रण रेषेवर फ्रेंच उभा करण्याचे काम 2003-2004, अरुणाचल येथे चीन सीमेवर सीमा सडक संघटनतर्फे सडक निर्माण कंपनीचे प्रमुख कार्यकारी अभियंता म्हणून केलेले काम 2004-2006, सुरत येथे आलेल्या प्रचंड महापुरात रेस्क्यूसाठी दिल्लीवरून एअरलिफ्ट तुकडीचे केलेले नेतृत्व 2006, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री येथे सैन्य रहिवास उभारण्याचे काम 2006-2008, बंगाल इंजिनियर ग्रुप सुरकी येथे जवानांच्या प्रशिक्षणात मुख्य प्रशिक्षक म्हणून केलेले काम 2011 ते 2013 व विविध कालावधीत विविध सैन्य अभ्यासामध्ये सहभाग सामील आहे. याच दरम्यान त्यांची सैन्य अधिकारी म्हणून निवड ग्रुप टेस्टिंग ऑफिसर GTO म्हणून विशेषण तज्ञ म्हणून झाली. तसेच त्यांनी अभ्यास रजा घेऊन IIT रुखडी येथून MTech जल संशोधन विकास CGPA 9 सह पूर्ण केले. तसेच सैन्य सेवा करीत असताना इग्नो मुक्त विद्यापीठातून MBA मानद संसाधन विकास पूर्ण केला. या दरम्यान त्यांचे कॅप्टन, मेजर तसेच लेफ्टनंट कर्नलपदी प्रमोशन झाले. 2016 मध्ये कर्नल पदावर पदोन्नती झाल्यावर पूर्वांचल भागात माउंटेन स्ट्राईक कोर अंतर्गत इंजिनियर प्लांट युनिटचे कमांडर म्हणून नेतृत्व केले व सिक्कीम येथे डकलाम संघर्षही अनुभवला. तसेच बंगाल इंजिनियर्स ग्रुप सुरकी येथे ट्रेनिंग बटालियनचे काम अधिकारी म्हणून नेतृत्व केले. त्यांनी अहमदाबाद आणि लातूर व धाराशिव येथे NCC बटालियनचे कमांडिंग ऑफिसर म्हणून काम केले. सध्या ते 30 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ऑगस्ट 2024 मध्ये निवृत्त झाले आहेत.
अतिरेकी विरोधी मोहिमा व इतर अन्य मोहिमा यांच्यात गौरवास्पद कामगिरी केल्याबद्दल त्यांना आतापर्यंत 2दा सेनाध्यक्ष यांच्याकडून प्रशंसापत्र प्रदान करण्यात आले असून आर्मी कमांडर व डायरेक्टर जनरल बॉर्डर रोड यांच्याकडूनही प्रशंसापात्र झाले आहेत. ते इन्स्टिट्यूशन्स ऑफ इंजिनियर्स कोलकाताचे फेलो असून सर्टिफाईड चार्टर्ड इंजिनियर आहेत. निवृत्तीनंतर सांगलीत सावरकर प्रतिष्ठान अंतर्गत नेताजी सुभाषचंद्र डिफेन्स अकॅडमी ते सुरू करीत आहेत. विद्यार्थी दशेत असताना सांगलीत विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून ते संघाशी जोडले गेले. त्यांनी विद्यार्थी परिषदेचे नांदेड जिल्हा प्रमुख व प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून काम केले आहे. सध्या निवृत्तीनंतर त्यांच्याकडे अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे सांगली जिल्हा अध्यक्ष असे दायित्व आहे. थोडक्यात आपल्याला त्यांचा परिचय केल्यावर बहुरंगी अष्टपैलू व्यक्तिमत्व सैन्यात आहेच, तसं त्यांचे शैक्षणिक, त्यांचा सामाजिक वारसा असं बघता अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी बँकेचे अध्यक्ष माननीय CA श्री श्रीपाद खिरे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. नमस्कार. कैलासवासी महो तथा अण्णासाहेब गोडबोले यांना आदरांजली वाहून मी माझ्या आजच्या प्रास्ताविकाची सुरुवात करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कर्नल श्रीयुत हेमंत जोशी यांची पूर्णपणानं ओळख आत्ताच MOCनं करून दिली. असे चतुरस्र व्यक्तिमत्व सांगलीत आहे, ते आपल्याला आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभले, याबद्दल त्यांचे स्वागत करताना मला मनापासून आनंद होत आहे. आजच्या प्रमुख वक्त्या मेजर सौ मोहिनी गर्गे यांची ओळख मला वाटते की सकाळमध्ये जे काही सप्तरंगमध्ये सध्या दररोज युद्धस्य कथा म्हणून जो दर शुक्रवारी का शनिवारी जो काही लेख येतो त्याच्यातनं आपल्याला सर्वांना झाली असेलच. त्यांची योग्य ती ओळख नंतर व्यवस्थित करून दिली जाईल. त्यांचेही स्वागत करताना मला मनापासून आनंद होत आहे. त्याचप्रमाणे बँकेचे माजी अध्यक्ष श्रीयुत गणेशराव गाडगे, नूतन उपाध्यक्ष श्रीयुत संजय पाटील, उल्हास नायक या बँकेचे CEO, उपस्थित सर्व संचालक मंडळ, सांगली अर्बन बँक, माननीय अण्णासाहेब डांगे, याचप्रमाणे आपण सर्व उपस्थित नागरिक बंधू भगिनींनो, आजच्या प्रसंगी मला आज महत्त्वाचा अण्णा गोडबोलेंची ओळख किंवा त्यांच्या कार्याची महती सांगायची आहेच, परंतु त्याआधी मला आपल्या बँकेची थोडीशी ओळख किंवा बँकेबद्दलचं, जी बँक 1935 साली म्हणजे आता जी नुकते आता ती 91 वर्षात पदार्पण करेल, त्या बँकेची सुरुवात अण्णांनी केली. 1100 रुपये फक्त भाग भांडवल घेऊन त्यांनी या बँकेची सुरुवात केली. वयाच्या 27व्या वर्षी त्यांनी या बँकेची स्थापना केली. वयाच्या 27व्या वर्षी बँकेची स्थापना करण्याचे स्वप्न सुद्धा आजकाल कोणाला पडत नाही. 27व्या वर्षी माणसं अजूनही शिकत असतात. तेव्हा एवढा द्रष्टा माणूस आज आपल्या बँकेचा संस्थापक होता. मला सांगायला आनंद होतोय की ह्या 1100 रुपयाच्या भांडवलावरती सुरू झालेल्या बँकेमध्ये आज बँकेचं भाग भांडवल अंदाजे 40 कोटी आहे, ठेवी 1300 कोटी आहेत, कर्ज 800 कोटी आहेत. अशा ह्या बँकेचा वटवृक्ष गणेशरावांनी निर्माण करून त्याच्या पुढे त्याच्या वाढ करून आता ते नुकतेच निवृत्त झाले अध्यक्षपदावरून, व त्यांनी मला देताना सांगितलं की काल आमचा एक व्हिजन डॉक्युमेंट म्हणून एक आमचा एक याच्यावरती बँकेचे सगळे CEO आणि हे आले होते, त्यावेळेला त्यांनी एक व्हिजन समोर ठेवली आहे, ती आपणासमोर मांडायला मला मनापासून हे होतोय की ही
विजन घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे की 2035 साली म्हणजे बँकेची 100 वर्ष पूर्ण होत असताना बँकेच्या 100 शाखा असतील व 10,000 कोटी बँकेचा बिझनेस असेल, असा त्यांचे विजन आणि या पद्धतीनं बँक पुढे चालवावी असं गणेशरावांनी स्वप्न सगळ्यांसमोर ठेवलं आहे. आता अण्णासाहेब गोडबोले यांनी ही जी बँक स्थापन केली ते फक्त ही एकच बँक स्थापन करून थांबले नाहीत. त्यांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये 70 ते 80 बँका स्थापन करण्यामध्ये सहभाग घेतला. त्या बँका स्थिरस्थावर होण्यास त्यांनी मदत केली. ते नुसतेच सहकारी बँकांमध्येच हे होते अशातला भाग नाही. सहकारातील अन्य विविध प्रकारच्या कामामुळे महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरील अण्णांना मानाचे स्थान प्राप्त झाले होते. ते पश्चिम महाराष्ट्र सहकारी बोर्डाचे प्रमोटर संचालक होते. सांगली मिरज सेंट्रल कोऑपरेटिव्ह स्टोअरचे संचालक होते. शुगर वर्क्सचे ते अनेक वर्ष संचालक होते. पंचगंगा सहकारी साखर कारखाना इचलकरंजीचे ते संचालक होते. वेस्टर्न इंडिया लाईफ इन्शुरन्स, युनायटेड वेस्टर्न बँक, हरिजन विद्यार्थी वसतिगृह, मेहेंदळे अनाथाश्रम या संस्थांचे ते संचालक होते. सहकारी संस्थांच्या अभ्यासासाठी त्यांनी इंग्लंड, आयर्लंड, इजिप्त, इटली, फ्रान्स, हॉलंड, जर्मनी, तुर्कस्तान, लेबनॉन व पाकिस्तान इत्यादी देशांना त्यांनी भेटी दिल्या. आजच्या व्याख्यानाला आपल्याला मेजर मोहिनी गर्गे हे एक कुशाग्र आणि महाराष्ट्रातील कन्या, ज्या महाराष्ट्रातून सैन्य दलात अधिकारी म्हणून निवड झालेल्या पहिल्याच महिला आहेत. त्यांनी आता त्यांच्याशी चर्चा करत असताना असं लक्षात आलं की त्यांनी सर्व प्रकारे म्हणजे दहशतवादाच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी बोलत असताना असं लक्षात आलं की 2005 ते 10 हा जो काही काश्मीरमधला सगळ्यात मोठा दहशतवादाचा किंवा इन्सर्जन्सीचा जो काही काळ होता, त्या काळात त्यांनी काश्मीरमध्येही काम केलेलं आहे, किंबहुना काश्मीरमध्येच काम केलेलं आहे. काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी घटना घडत असताना त्यांनी त्या घटना स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं आता त्या सध्या लेखक आणि वक्त्या म्हणूनही काम करत आहेत. असा वक्ता आपल्याला भेटला, त्याबद्दल त्यांच्यामध्ये मी फार वेळ न थांबता माझं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय सरकार. धन्यवाद साहेब. प्रतिवर्षाप्रमाणे स्वर्गवासी मोहतथा अण्णा गोडबोले यांच्या स्मृतिदिना दिवशी आपण बँकेच्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करत असतो. त्याचबरोबर ह्या वर्षी आपण मराठी दिनविशेष पण काढलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की दिनदर्शिकेचं आणि मराठी दिनविशेषचं वितरण करावं, प्रकाशन करावं. दरवर्षी आपण बँकेच्या या दिनदर्शिकेचं म्हणजेच कॅलेंडरचं प्रकाशन करतो. या कॅलेंडरमध्ये सर्व प्रकारची माहिती आहे. तसेच आपल्या बँकेच्या शाखा यांचे सर्व नंबर्स, ईमेल सर्व उपलब्ध आहे. तसेच बँकेच्या ज्या विविध आपल्या कर्ज योजना आहेत त्याची माहिती आपण या कॅलेंडरवर प्रकाशित केली आहे. याचा लाभ आपल्या सर्व खातेदारांना नक्की होईल. त्याचबरोबर यावर्षी आपण त्याच्यावर QR कोडही ठेवलेला आहे, जेणेकरून तो QR कोड स्कॅन केला तर आपण त्या कर्ज योजनांची सविस्तर माहिती घेऊ शकतोय. तर विनंती आहे की सर्वांना की प्रकाशन करावं. आजच्या आपल्या 2026 दिनदर्शिकेचं आणि दिनविशेषचं प्रकाशन झालेलं आहे असं मी जाहीर करतो. धन्यवाद. यानंतर आजचे प्रमुख पाहुणे कर्नल हेमंत जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी त्यांना मी विनंती करतो. गुड इव्हनिंग. जय हिंद. जय स्वर्गवासी अण्णा गोडबोले यांना वंदन करून माझ्या मनोगताची सुरुवात करतो. व्यासपीठावर उपस्थित बँकेचे पदाधिकारी, माजी अध्यक्ष गाडगीळ साहेब,
खिरे साहेब, पाटील साहेब, आजच्या प्रमुख वक्त्या मेजर मोहिनी गर्गे आणि इथे उपस्थित सर्व श्रोतृगण, आज सामना दहशतवादाशी या विषयावर आपल्याला व्याख्यान देण्यासाठी मेजर मोहिनी गर्गे इथे उपस्थित आहेत. खरं तर आपण सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत आहात त्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी. तर मी आपला फार वेळ घेऊ इच्छित नाही त्यांच्या व्याख्यान आणि आपल्यामध्ये फार वेळ न थांबता मी फक्त 2 मुद्दे इथे मांडू इच्छितो की जेव्हा आपण सामना दहशतवादाशी असं म्हणतो तेव्हा आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की हे दहशतवादाचा हा उगम कुठे आहे, ही दहशतवादाची फिलॉसॉफी आली कुठून. आणि जेव्हा आपण याच्या खोलात जरा आपण विचार करत गेलो तर आपल्याला लक्षात येतं की अशा प्रकारे देशाला वेठीस धरणारा जो दहशतवाद आहे याची सुरुवात आपल्या देशामध्ये तेव्हा झाली जेव्हा ज्या काळापासून खैबर खिंडीतून आक्रमक आपल्या देशात आले. आणि माझा देव हा तुमच्या देवापेक्षा श्रेष्ठ, तुमचा देव मला मान्य नाही, तुम्ही आमचा देव मान्य नाही केला तर आम्ही तुम्हाला मारणार, अशा प्रकारची ही फिलॉसॉफी. आणि ही फिलॉसॉफी पुढे जाऊन असं म्हणते की आम्ही तुम्हाला मारणार आणि तुमची प्रॉपर्टी ताब्यात घेणार आणि तुमच्या प्रॉपर्टीमध्ये तुमच्या महिलाही त्यामध्ये सामील आहे. अशा प्रकारचं ही जी आपण जर फिलॉसॉफी पाहिली तर यातूनच हा सगळा दहशतवाद याचं जे सोर्स आहे मुळापर्यंत आपण गेलो तर हा विचार आला कुठून, तर फोर्स करायचा आहे. आणि मग त्याला अनेक त्याच्यामध्ये त्याचे वेगवेगळे आयाम आहेत. मग अशा प्रकारे बॉम्बस्फोट घडवून आणून गोळीबार करून एक टेरर निर्माण करणे, समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्यास किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आता त्याला वेगवेगळे नावं पण दिले गेले आहेत. काय लव्ह जिहाद आहे, लँड जिहाद आहे, लोकसंख्या जिहाद आहे, इन्स्टिट्यूशन जिहाद आहे. अशा प्रकारे हे सगळं जे चालू आहे हे पूर्ण हा एक दहशतवादाचाच भाग आहे. आणि त्यातून काहीतरी त्यांना जे साध्य करायचं आहे की एका विशिष्ट धर्माचं राज्य या संपूर्ण जगावर आलं पाहिजे, असा त्यातला तो येतोय. आणि हे काही नवीन आहे का या देशाला? आता मी म्हटलं जेव्हापासून खैबर खिंडीतून आक्रमक आले तेव्हापासून हा सगळा दहशतवाद आपला देश हा तोंड देतो या दहशतवादाशी. मग हा काय आपल्याला नवीन आहे का? तर हा नवीन नाही. हा देश गेली कित्येक शतक हे याला तोंड देतोय. आणि आपल्यातलेच या मातीतलेच काही महापुरुष या देशामध्ये असे जन्माला आले, त्यांनी याला तोंड दिलं, याचा बिमोड केला, याला तोडीस-तोड उत्तर दिलं. आणि मला असं वाटतं की त्या महापुरुषांनी, मग त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, राणा प्रताप असतील, आणि जे या विरुद्ध लढणारे गुरु गोविंद सिंग असतील, हा पूर्ण शीख जे गुरु झाले त्यातले 8वे 9वे 10वे गुरु यांचं तर बलिदान आहे. या सगळ्यांना अल्टिमेटम दिला गेला होता, तुम्ही हा धर्म सांभाळा, हा धर्म स्वीकारा, आम्ही तुम्हाला जिवंत सोडू. त्यांनी नकार दिला, त्यांची हत्या झाली, काही जणांची हाल करून हत्या करण्यात आली. गुरु गोविंद सिंगांचे 4 मुलं होती, 4च्या 4 मुलं त्यांची शहीद झाली. 2 मुलांना त्यांच्या भिंतीत चिरून मारण्यात आलं. गुरु तेग बहादूरांचं शिरच्छेद करण्यात आला. हे सगळं काय होतं, पण याच्या विरुद्ध आपल्या देशातल्याच योद्ध्यांनी आणि वीरश्रींनी आवाज उठवून या सगळ्याला तोंड दिलं. आणि तोच मार्ग आपल्याला आता सुद्धा मला वाटतंय की हाताळावा लागणार आहे की दहशतवाद हा
काही समजावून किंवा बातचीत करून असं संपणारा विषय नाही. दहशतवाद हा चिरडावाच लागतो. तो चिरडल्याशिवाय संपत नाही. पण त्यासाठी त्याला हातात शस्त्र घेऊन पुढे उभं राहायला हवं. हातात शस्त्र हवं आणि ते शस्त्र चालवण्याचं धैर्य हवं. या दोन गोष्टी या भविष्यात या आपल्या सगळ्यांना करण्याची, या आत्मसात करण्याची गरज आहे. आणि तरच, आणि हा दहशतवादाचा धोका आता आपल्याला मेजर मोहिनी गर्गे सांगतीलच की याची काय व्याप्ती आहे, याचं काय म्हणजे हिस्ट्री काय आहे, आतापर्यंत काय झालं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतीलच. पण येणारा काळ हा हा दहशतवाद हा वाढतच जाणार आहे. अशा प्रकारची परिस्थिती आपल्या देशामध्ये आहे आणि त्या दृष्टीनं आपल्या सगळ्यांना विचार करून पावलं टाकण्याची गरज आहे. मला खात्री आहे की आपल्या सर्वांना एक अभ्यासपूर्ण व्याख्यान आज इथं ऐकायला मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये फार आपल्याला विलंब न करता मी माझे 4 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद जोशी साहेब. आता आजचे प्रमुख वक्ते मेजर मोहिनी गर्गे यांचा परिचय करून देण्यासाठी बँकेच्या संचालिका सौ अश्विनीताई आठवले यांना मी विनंती करतो. नमस्कार. सांगली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सांगली यांच्या माननीय कैलासवासी मोह तथा अण्णासाहेब गोडबोले स्मृती दिनानिमित्त आज आपण ज्या व्याख्यात्या आलेल्या आहेत आपल्या, त्यांचा थोडक्यात या ठिकाणी परिचय करून देत आहे. कारण आपल्याला व्याख्यान त्यांचं ऐकायचं आहे, त्यामुळं मुख्य मुद्दे मी या ठिकाणी सांगते आहे. एक कुशाग्र विद्यार्थिनी, शिस्तप्रिय सैन्याधिकारी, उत्तम प्रशासिका आणि अभ्यासपूर्ण लेखिका आणि आता त्यांचं कार्य जे चालू आहे प्रभावी वक्ता म्हणून, असं बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे. त्यांची मराठवाडा विभागातून भारतीय सैन्य दलात अधिकारी म्हणून निवड होणाऱ्या या पहिल्याच युवती त्या ह्याच्यात होत्या की त्यांची निवड सैन्यात झाली. विधी शाखेत पदवी मिळवताना भारतीय संविधान आणि कामगार कायदे या विषयामध्ये विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा मानही त्यांनी मिळवला. पुढे विधी शाखेत पदव्युत्तर शिक्षण झालं. त्यानंतर त्यांनी 16 सप्टेंबर 2016 रोजी लेफ्टनंट पदावरून लष्करात आपल्या सेवेला सुरुवात केली. काश्मीरमध्ये विशेष योगदान अंतर्गत त्यांची 3 वर्ष तिथं नेमणूक होती. ऑपरेशन सद्भावना या अंतर्गत तेथील जे विविध प्रकल्प राबवले गेले त्यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी त्याच्यात बजावलेली आहे. तसेच अन्य लष्करी योगदानामध्ये त्यांनी सैन्याच्या अंतर्गत प्रशासन, न्यायालयीन कामकाज, लष्कर, नागरी अशा मिश्र स्वरूपाच्या नेतृत्व करत व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या या ठिकाणी सांभाळलेली आहे. त्यानंतर त्यांनी विशेष प्रावीण्यासह MBA ची पदवीही मिळवली. पदव्युत्तर पदविकाही त्यांनी या ठिकाणी मिळवलेल्या आहेत. सैन्यात 10 वर्ष सेवा यशस्वीरित्या पूर्ण करून डिसेंबर 2016 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती या ठिकाणी घेतली आणि त्या ठिकाणी त्यांच्या दोन्ही सुकन्यांचं संगोपन करत विद्यार्जनाचंही काम त्यांनी त्या ठिकाणी चालू ठेवलं. भगवद्गीतेच्या त्या साधक असून संस्कृत विशारद ही पदवी सुद्धा त्यांनी मिळवली. त्यानंतर विविध अंतर्गत विविध जीवनाचे पैलू उलगडत त्यांनी लिखाणालाही सुरुवात या ठिकाणी केली. अपराजिता ग्रंथलेखन हेही त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि विशेष या ठिकाणी सांगावंसं वाटतं की इतिहासातल्या गत 2000 वर्षातल्या कालखंडातल्या निवडक 63 वीरांगणांच्या योगदानालाही त्यांनी या ठिकाणी प्रकाशात आणलं. स्त्री सामर्थ्यांचा विविध स्वरूपात प्रगट होणाऱ्या शौर्याचाही त्यांनी या ठिकाणी शोध घेत अनेक आपल्या लिखाणामध्ये त्यांनी या ठिकाणी उतरवलेला आहे. प्रेरक वक्त्या म्हणूनही त्या अतिशय काम करतात चांगल्या पद्धतीनं.
या ठिकाणी खरं तर त्यांचं खूप व्यक्तिमत्व उलगडण्यासारखं आहे, परंतु आपल्याला त्यांचं व्याख्यान ऐकायचं असल्यामुळं थोडक्यात या ठिकाणी मी त्यांचा परिचय दिलेला आहे. धन्यवाद. थँक्यू आठवले मॅडम. आज आपण सर्वजण ज्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी इथे उपस्थित आहोत अशा त्या मेजर मोहिनी गर्गे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या विषयाची मांडणी करावी. सगळ्यांना जय हिंद. आजची जी व्याख्यानमाला आहे त्याचं जे मुख्य औचित्य आहे ते म्हणजे कैलासवासी अण्णासाहेब गोडबोले यांचं पुण्यस्मरण. त्यांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करते. गाडगे सर तसंच ह्या बँकेचे सगळे अधिकारी, संचालक मंडळ, आठवले मॅडम, करंदीकर मॅडम, या सगळ्यांना नमस्कार. मुख्य म्हणजे आज मी ज्यांच्याबरोबर व्यासपीठावरती बसलेली आहे, हा एक प्रकारचा सन्मान आहे. ते कर्नल हेमंत जोशी, ज्यांचं आत्ताच आपण मनोगत ऐकलं. सरांना सुद्धा एक कडक सॅल्यूट, कारण 30 वर्ष सैन्य दलामध्ये सेवा देणं म्हणजे काय असू शकेल याची मी कल्पना करू शकते. हे खूप मोठं राष्ट्रासाठीचं योगदान आहे आणि त्यांच्या शेजारी बसणं हा खरोखर सन्मान आहे. त्यांना सुद्धा कडक सॅल्यूट. आज पुन्हा एकदा सांगलीमध्ये येताना मला खूप छान वाटतंय. समोर सगळे उत्सुकतेने बसलेत आणि कर्नल जोशी इथे बसले, त्याचं एक प्रकारे ॲश्युरन्स पण असतो, कारण आम्ही जेव्हा युनिटमध्ये यंग ऑफिसर्स असतो तेव्हा आम्हाला घडवलं जातं, वेगवेगळे प्रेझेंटेशन्स द्यायला लागतात, वेगवेगळ्या विषयांवरती बोलायला लागतं. तर तेव्हा आमचे सगळे कमांडिंग ऑफिसर 2IC सगळे असे समोर बसलेले असतात. तसं काहीच मला थोडंसं आज वाटतंय की सिनियर बसलेले आहेत, थोडंसं किंचित प्रेशर असतं की यांच्या समोर आपल्याला बोलायचंय, पण हा ॲश्युरन्स सुद्धा असतो की आज आपल्याला चुका करण्याची मुभा आहे, कारण ते बसलेत म्हणजे ते नंतर सगळं दुरुस्त करून घेणार आहेत आणि एक ट्रायल म्हणून माझं बोलणं चालू आहे फक्त. तर हा काहीसा फील मला खूप सुखद वाटतोय, त्याच्यासाठी धन्यवाद. विषय खरोखर खूप संवेदनशील असा आहे आणि तो आता आपल्या घरापर्यंत येऊन पोचला आहे, म्हणून आज सगळ्यांसमोर हा विषय मांडण्याची मला नितांत गरज वाटते. स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज आवर्जून आठवण होते. 1939 साली सावरकरांनी त्यांच्या कवितेत असं म्हटलंय, शस्त्र पुण्य नास वयेची, शस्त्र पाप नास वये, इष्टता अनिष्टता ही त्यास हेतूनेच ये. कुठल्याही शस्त्राला तसं काही महत्व नसतं, त्याच्या मागची मूल्य ठरवतात की ते शस्त्र पापासाठी उठलंय, पुण्यकर्म करण्यासाठी उठलंय. आणि मला असं वाटतं जेव्हा या शस्त्रामागे काहीही शास्त्र नसतं किंवा चुकीचं शास्त्र असतं तेव्हा त्यालाच दहशतवाद किंवा आतंकवाद म्हणतात आणि ते शस्त्र धारण करणारा आतंकवादी ठरतो, दुसऱ्याचा जीव घेणारा, स्वातंत्र्याला समाप्त करणारा दहशतवादी ठरतो. आणि तेव्हा त्याच शस्त्राला ते जे शस्त्र असतं ते मूल्याधिष्ठित असतं, त्याच्या मागे क्षात्र धर्म असतो, त्याच्या मागे स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्ष असतो, तेव्हा ते खूप उच्च पदाला जातं. आणि ते शस्त्र धारण करणारा हा कधी योगेश्वर किंवा पार्थासारखा एक मोठा धनुर्धर असतो, तर योगेश्वर कृष्णासारख्याच्या ह्या देवतेखाली ज्याला अर्जुनाने घडवलं असा एखादा असतो, किंवा स्वातंत्र्यवीर असतो. आपल्याला माहितीये की आपला जो भारताचा इतिहास आहे हा अनेक योद्ध्यांचा इतिहास आहे. मग छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा प्रत्येक प्रांताने किंवा प्रत्येक शहराने देखील आपण जर अभ्यास करायला घेतला तर खूप खूप योद्धे दिलेले आहेत. कारण तसं म्हटलं तर आपल्या भारताचा इतिहास आक्रमकांचा इतिहास असं म्हटलं जातं, पण मला नेहमी इतिहासाचा अभ्यास करताना असं वाटतं की हा स्वातंत्र्याच्या, स्वधर्मासारख्या ज्या मूल्यांच्या पुनर्स्थापनेचा आपला इतिहास आहे, हा योद्ध्यांचा इतिहास आहे. आणि जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी आली तेव्हा तेव्हा त्याची पुनर्स्थापना ज्याप्रमाणे केली गेली योगेश्वर कृष्णाकडून, त्याचप्रमाणे अनेक योद्धे या कृष्णाच्या रूपामध्ये प्रकटले आणि त्यांनी सर्वोच्च बलिदान देत आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवला. आपला स्वधर्म जाज्वल्य त्यांनी तो वेळोवेळी त्याचं पुनरुत्थान घडवून आणलं, राष्ट्रोत्थान एक प्रकारे घडवून आणलं. तर असा आपला इतिहास आहे आणि म्हणूनच ह्या शस्त्रामागे शास्त्राचं एक खूप मोठं भक्कम असं जे काही अधिष्ठान आहे ते जागं करणं आज ही काळाची खूप मोठी गरज आहे.
ह्याच्यासाठीच आपल्याला दहशतवादाचा आज अभ्यास करणं गरजेचं आहे. आज दिल्ली ब्लास्टने आपला भारत हादरलेला आहे. जनरल रावत जे आपले सगळ्यात पहिले CDS होते, कंबाईंड डिफेन्सचे आपले जे चीफ होते, त्यांचं एक वाक्य खूप महत्वाचं होतं की आपल्यासमोर 2 बलाढ्य शत्रू आहेतच, चीन आणि पाकिस्तान, पण ते त्यांचं विधान फार महत्वाचं आहे की आपल्याला केवळ 2 नव्हे 2.5 अशा आपल्याला लढाया करायच्यात, म्हणजे 2.5 ज्या म्हणतो आपण सीमांवरती आपल्याला लढायचं आहे. कारण ही जी शेवटचे जे 0.5 आहेत ते म्हणजे दहशतवाद, तो आपल्याला टाळून चालणार नाहीये, कारण अंतर्गत सुरक्षा ही आपल्याला तेवढीच महत्वाची आहे. त्यानंतर एक खूप मोठा युद्ध तत्ववेत्ता आपण ज्याला म्हणतो, चीन मधला, याने 2,500 वर्षांपूर्वी जवळपास असं म्हणून ठेवलंय की ही फार सुंदर स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे समोरासमोर युद्ध तर होतच, पण सगळ्यात चांगली स्ट्रॅटेजी काय आहे तर युद्ध टाळून युद्ध जिंकणं. आणि त्याच्याही पेक्षा मोठी स्ट्रॅटेजी काय आहे तर किल 10 टेरर 10,000. 10नाच मारा फक्त स्फोटामधनं, पण अशा पद्धतीने मारा की त्याच्या भोवतीचे 10,000 लोक हादरले पाहिजेत. साईक त्यांचा आपण त्यांच्या मानसशास्त्रावरती आघात केला पाहिजे. हे सगळ्यात यशस्वी युद्ध आहे. आणि इथून कुठेतरी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दहशतवाद आपल्याला तो प्रकट झालेला दिसतो. जसं कर्नल जोशी आता म्हणाले, खरोखरच आपल्याला दहशतवादाचा जो आपण इतिहास बघायचा असेल आधीचा खूप मुळातला, तर आपल्याला पुन्हा एकदा 7व्या शतकापासून सुरुवात करायला लागते की 7व्या शतकाच्या साधारण मध्यावरती असं म्हणता येईल अरबस्थानात एक टोळी निर्माण झाली आणि ती टोळी जिहाद करत सगळ्या जगभर सुटली. खरं तर त्या टोळीचा जो काही उगम होता किंवा जी काही स्थापना झाली ती काही फार मूल्याधिष्ठित नव्हती किंवा असं काही एका परमोच्च अशा धर्मासाठी किंवा त्या धर्माच्या रक्षणासाठी किंवा असा काही त्याचा बेस नव्हता. तर त्या ठिकाणी जे काही अराजक माजलेलं होतं, कर वेगवेगळे लावण्यात आलेले होते, कुठेतरी अन्यायकारक अशा जी काही बंधनं लादलेली होती त्याच्या विरुद्धचा तो एक छोटासा बंड होता. पण त्यांना त्यांच्या तलवारींना हळूहळू रक्ताची तहान लागली की फार सुंदर आहे हे, ऐक नाहीतर सरळ मुंडकं छाटायचं, सरतन से जुदा, फार चांगला मंत्र आहे हा. आणि या मंत्राच्या आधारावरती त्यांनी 1 टोळ्याच्या 2 टोळ्या, 2 टोळ्यांच्या 50 टोळ्या, आणि जिथे जिथे ज्या प्रकारे ज्या मार्गाने पसरता येईल त्या मार्गाने त्या टोळ्या पसरत गेल्या. आणि सरांनी जसं अगदी योग्य प्रकारे सांगितलं की आपल्या इकडे खैबर खिंडीमधून अनेक आक्रमण झाले आणि आक्रमकांची यादी आपल्याला सांगता येईल की अगदी म्हणजे गजनी असेल किंवा मोहम्मद घोरी असेल, तैमूर लंग असेल, आपला जो मलिक काफूर असेल किंवा खूप खूप म्हणजे ज्यांनी वारंगळ लुटलं, अशांची यादीच माझ्या डोळ्यासमोर येते. तर तिथून सगळा दहशतवाद सुरू झाला. आणि 7वं शतक असेल किंवा 7व्या शतकातली अजून एक खूप मोठी घटना मला आठवते दहशतवादाशीच म्हणता येईल ती किंवा युद्धाच्या स्वरूपात म्हणता येईल, ते म्हणजे मोहम्मद बिन कासिमचं आक्रमण सिंधवरती. खरं तर सिंध हा अत्यंत खूप संपन्न असा हिंदू बहुल प्रदेश होता. सूर्याचे उपासक होते, म्हणजे आजची जी पाकिस्तान मधली सगळी बंदरं आपण म्हणतो व्यापाराची, देवल असेल किंवा त्यांची जी अरोडा नावाची जी राजधानी होती, हा सगळा हा हिंदू बहुल भाग होता. परंतु अनेक अयशस्वी आक्रमणानंतर मोहम्मद बिन कासिम हा एक केवळ 18 वर्षांचा तरुण पण जिहादाने पेटलेला तरुण भारताच्या दिशेने चालत आला आणि सिंधू नदीच्या रक्ताळलेल्या पाण्यावरती मी जोपर्यंत इस्लामचा परचम फडकवणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही अशी प्रतिज्ञा त्याने घेतली. आणि मजल दर मजल करत प्रचंड मोठं सैन्य सामर्थ्य घेऊन तो सिंधवरती तुटून पडला. राजा दाहिराने त्याचा प्रतिकार केला. राजा दाहिराच्या प्रत्येक म्हणजे त्याच्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याने त्याचा सामना केला, खूप मोठा लढा दिला. आणि तिथून पुढे एक धर्मांतर, ते खरं तर खूप मोठं धर्मांतराचं सत्र म्हणता येईल की भारताचं प्रमुख एक जे सगळं चाललं स्थित्यंतर धर्मांतर, ते एक खूप मोठा तो अध्याय होता भारताच्या इतिहासातला. ह्या सिंध आक्रमणावरतीच देवल स्मृती लिहिली गेली. देवल स्मृतीची सुरुवात जर आपण पाहिली तर सिंधू तीरे अशीच आहे ती, म्हणजे हजारोंच्या संख्येने जे धर्मांतरित झाले होते त्यांना हिंदू धर्मामध्ये पुन्हा घेण्यासाठी काय करावं लागेल ह्याच्यावरती ही देवल स्मृती आधारित आहे. साधारण 8व्या शतकाचा काळ असा मानला जातो देवल स्मृतीचा. म्हणजे तुम्ही कल्पना करा की किती हजारोंनी हे सगळं आक्रमण सुरू झालं असेल. तर ही सगळी आक्रमण होत राहिली. पुढचा इतिहास आपल्या समोर आहे. इंग्रजांचं आपण राज्य पाहिलं आणि ज्याला आपण असं फिल्मी भाषेत म्हणतो कट टू
आजच्या काळामध्ये की म्हणजे स्वातंत्र्य आपल्याला स्वातंत्र्याचा काळ आपल्याला थोडासा बघता येईल की 47-48 साली जे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ते आपल्याला माहितीये फाळणीचा शाप आपल्याला मिळाला आणि त्याच्याद्वारे पाकिस्तानची निर्मिती झाली. सुरुवातीला आपल्या सगळ्या राज्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं की भारताला सैन्य दल हवंच कशाला. झालं, आता भारत स्वतंत्र झालेला आहे आणि आपण सगळ्यांना भाईचाराने जिंकणार आहोत आणि सगळ्यांबरोबर आपण प्रेमाचा संदेश, आपण खूप पांढरी कबुतरं उडवूया आकाशामध्ये आणि सगळ्यांशी आपण बंधुत्वाने राहूया, याच्यानंतर आपल्याला कुठलाही सैन्य लागणार नाही अशा भ्रमामध्ये आपण होतो. आणि पुन्हा राजा हरिसिंहांनी जी काही स्वायत्त काश्मीर राखण्याचा जो काही प्रयत्न केला, या सगळ्यामधनं आतापर्यंत जी जखम भळभळतेच आहे, अशी भळभळती जखम इतिहासामध्ये निर्माण झाली ती म्हणजे काश्मीरचा प्रश्न. आणि 47-48 सालीच पाकिस्तानने मोठं आक्रमण केलं, त्याला भारताने तोंड दिलं. त्याच्यानंतर 62 साली मात्र खडबडून सगळ्यांचे डोळे उघडले की नाही, सुरक्षा फार महत्वाची आहे आणि शेजारी राष्ट्र म्हटलं तरी ते आपल्यावरती आक्रमण करू शकतं. मगाशी सहज आम्ही बोलत होतो आणि 2014 नंतर साधारण आपल्या संरक्षण व्यवस्थेत काय बदल झाले याचा मी अभ्यास म्हणजे याचा आम्ही चर्चा करत होतो. तेव्हा मला पण अनेक जण हा प्रश्न विचारतात की 2014 पासून असा नेमका काय फरक पडला, किंवा राज्यकर्ते जे काही क्लेम करतात की आज संरक्षण दल हे करतायत ते करतायत, ते सगळं खरं असतं का? संरक्षण दल आणि राज्यकर्ते यांचा परस्परांमध्ये काय संबंध असतो? तर मी त्यांना नेहमी हे उत्तर देते की मी जर हा संबंध सांगायला गेले तर तो कदाचित काही दिवस मला लागतील ते सगळं एक्सप्लेन करायला. जर हा संबंध तुम्हाला खरोखरीच माहिती करून घ्यायचा असेल तर 62चा युद्ध तुम्ही सविस्तर वाचा. 62च्या युद्धातल्या एक एक कथा किंवा काय म्हणतो आपण एक विषाद ज्यांनी दिला, की काही शल्य दिले, अशी सैनिकांची अवस्था त्या काळी होती. तर 62च्या युद्धाविषयी तुम्ही वाचा. त्यातली एक एक युद्ध कथा ही शत्रूच्या आक्रमणाने तर माणूस त्याच्यामुळे फारच आपल्याला वाईट वाटतंच, एक विषाद मनात निर्माण होतो, परंतु आपणच आपल्या सैन्याचे कसे हाल केले ह्याचं जर काही उदाहरण कुठे आपल्याला बघायचं असेल तर ते म्हणजे 62चं युद्ध आहे. आणि ते वाचून मला असं वाटतं की सगळ्यांच्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील की खरोखरच राज्यकर्ते, देशाचं जे काही केंद्रीय राजकारण असतं ते राजकारण, सुरक्षा दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि लढणारे जवान यांचं खरोखरच काही संबंध असतो का, आणि असतो तर कसा असतो, आणि आपल्याला आज सगळं पॉझिटिव्ह हे जे चित्र दिसतंय हे का दिसतंय याची उत्तरं आपल्या सगळ्यांना आपोआप मिळतील. तर हे थोडंसं विषयांतर मी सांगितलं 62च्या युद्धाचं. पण 62 युद्ध झालं आणि त्याच्यानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा 65 आणि 71 आपली युद्ध झाली पाकिस्तान आणि भारताची, आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. 71चं युद्ध ज्या दिवशी आपण समाप्त झालं आणि आपण ते जिंकलं, पाकिस्तानमधनं जवळपास 92-93 हजार शरणार्थी आपण पाहिले. तर तो दिवस होता 16 डिसेंबरचा, जो की आता परवाच आहे आणि त्या दिवशी आपण स्वर्णिम विजय दिवस म्हणून साजरा करतो, 71च्या विजयाची आठवण म्हणून. मला असं वाटतं की आजचं औचित्य खूप छान आहे या सगळ्यांचं स्मरण करण्यासाठीचं. 71च्या युद्धाने पाकिस्तानला हे कळून चुकलं की समोरासमोर आपण आता भारताशी लढाई जिंकू शकत नाही, काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि ह्याच्यातून हळूहळू कुठेतरी दहशतवादी मनोवृत्ती जी होती ती वाढत गेली. दहशतवाद तो तसाच होता, मुळात जिहाद ही त्याची कॉन्सेप्ट आहेच आहे. याच्यातल्या काही मुख्य कॉन्सेप्ट जर बघायचं म्हणजे संकल्पना आपण बघितल्या तर जिहाद म्हणजे धर्मयुद्ध, ज्याच्यामध्ये काफिराला जगण्याचा अधिकार नसतो, फक्त एकालाच, अल्लाहला मानणारेच या जगामध्ये राहू शकतात, हा म्हणजे जिहाद असतो. त्याचा शब्दशः अर्थ होतो धर्मयुद्ध. आणि जो युद्ध करणारा जो सैनिक असतो, जो धर्मरक्षक असतो, त्याला म्हणतात मुजाहिदीन. तर त्याच्यानंतर मुजाहिदीन यांची सेना कशी आपल्याला निर्माण करता येतील ह्याच्या मॉडस ऑपरेंडी ज्याला म्हणून आपण त्या हळूहळू येत गेल्या. आणि एक जे प्रखर ध्येय या सगळ्यांसमोर होतं, दहशतवाद्यांसमोर किंवा पाकिस्तानसमोर, ते म्हणजे उम्माह असा त्याला शब्द आहे. याचा अर्थ आहे की ज्या जगाला कुठल्याही सीमा नसतील, म्हणजे तुमची दृष्टी जाईल तिथपर्यंत ही संपूर्ण पृथ्वी किंवा हे संपूर्ण जग इस्लाममय करणं, त्याला म्हणतात उम्माह. हे अत्यंत प्रखर असं ध्येय या सगळ्यांच्या डोळ्यासमोर होतं आणि त्याला भारत अपवाद नव्हता. हे खरं जागतिक स्तरावर सुरू होतं. आज हा दहशतवाद हा केवळ भारतापुरता नाही, काश्मीर पुरता तर नाहीच नाही. काश्मीरचं राज्य सध्या त्यांच्या भाषेमध्ये ऑटो मोडवरती आहे, म्हणजे इतकी विश्ववल्ली तिथे रुजली आहे वर्षांपासून की काश्मीरमध्ये काही घडवणं याच्यासाठी फार विशेष आम्हाला प्रयत्न लागत नाहीत, तो आम्ही ऑटो मोडवर ठेवून दिला असं दहशतवादी म्हणतात. बाकी म्हणजे लक्ष कशावरती आहे तर भारताकडे आहे आणि इतर जगाकडे आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या ज्या काही कल्पना होत्या त्या त्यांच्या
येत गेल्या आणि त्यातनं दहशतवाद हळूहळू वाढत गेला. आज आपल्या उमऱ्यापर्यंत तो आलेला आपल्याला दिसतो, पण त्याची बीजं कुठेतरी त्याच काळामध्ये दडलेली आहेत. काश्मीरचा इतिहास जर पाहिला तर 80 आणि 90चं जे शतक होतं हे रक्तरंजित होतं. दोन्ही दशकं ही अत्यंत रक्तरंजित होती, कारण काश्मीर विषयी जो सगळा चिघळलेला प्रश्न होता त्याचं जे काही पॉलिटिकल विजन आपल्याकडे पाहिजे होतं, की आपण नक्की हा प्रश्नाचं करणार काय आहोत, हा कशामुळे निर्माण झालाय, आपण मुळावरती कसा घाव घालणार आहोत, याविषयी आपल्या राज्यकर्त्यांकडे कोणतीही स्पष्टता नव्हती. हे काश्मीर प्रश्नाचं मूळ आहे. आणि त्यानंतर तो प्रश्न सोडवण्याचा कोणी प्रयत्न केला नाही, तर तो बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला, ज्याला आपण तुष्टीकरणाची नीती म्हणतो, की नाही यांना दुखवायचं नाही, मग आपल्याला मतं कोण देणार. तर ही जी तुष्टीकरणाची नीती होती आणि सॉल्व्ह नाही करायचं तर बॅलन्स करत आपण हळूहळू अशा प्रकारे तो चिघळत ठेवला गेला. लॉंग टर्म कुठलंही विजन नव्हतं. तर ह्यामुळे काश्मीरच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये दहशतवाद प्रचंड फोफावला. बरोबरीने आपली सैन्य दलं त्याला तोंड देतच होती. राष्ट्रीय रायफल्सची निर्मिती झाली 90 साली. ती मुख्य म्हणजे दहशतवादाला तोंड देण्यासाठीच झाली. थोडंसं वेगळ्या स्वरूपात ते काम करतात, पण फौजीच असतात हे सगळे. तर अशा प्रकारे अनेक ठिकठिकाणी म्हणजे सैन्य दलं उभी राहिली, पण त्याच्याही पेक्षा समोरचे अत्यंत प्रतिभाशाली होते, क्रिएटिव्ह माइंड्स, की कशा कशा स्वरूपामध्ये आपल्याला हा दहशतवाद आता पुढे वाढवायचा. तर ह्याच्या वेगवेगळ्या पद्धती तयार झाल्या. त्यांचे वेगवेगळे नेतृत्व ही खंबीर होत गेली आणि 88 साली आझाद काश्मीरचं एक खूप मोठं स्वप्न वाढलं. म्हणजे आझाद काश्मीरचं कुठेतरी होतच ते, पण 88-89 सालापासून ते प्रचंड फोफावलं. सगळीकडे उघडपणे घोषणा देण्यात आल्या आझाद काश्मीरच्या. तसंच 93 हे वर्ष असं होतं की साधारण 80च्या दशकामध्ये छोट्या या दहशतवादी संघटना सगळ्या कोपऱ्यात निर्माण झालेल्या होत्या, पण ह्या सगळ्यांना एकत्र करून हरकत उल-अन्सार नावाची एक मोठी संघटना तयार झाली. आणि त्याबरोबरच आता म्हणजे मुस्लिमांमध्ये अनेक आपल्याला माहिती की पंथ असतात, तसं सुफी पण एक त्यांचा एक पंथ आहे. पण अशा इतर सगळ्या जे शांतपणे साधारण धर्माचं अस्तित्व मान्य करतात, तर अशा सगळ्यांना डावलून लष्कर-ए-तोयबाचा शब्दशः अर्थ फार हास्यास्पद आहे. तो सांगितला तर की शांततेचं लष्कर असा त्याचा अर्थ होतो लष्कर-ए-तोयबा. तर लष्कर-ए-तोयबा पुढे आला की नाही, इस्लामचा जर आपल्याला प्रचार करायचा असेल तर तरुण नेते आपल्याला समोर आले पाहिजेत, तरुण लढवय्ये, नवीन शस्त्रास्त्र, नवीन टेक्निक्स आणि ह्या सगळ्या आपल्याला डेव्हलप करायला पाहिजेत. आणि त्याच्यामुळे 90च्या शतकामध्ये लष्कर-ए-तोयबानी संपूर्ण काश्मीर व्यापून टाकलं. डोंगरामध्ये साप असतात ज्यांना पकडणं अतिशय अवघड असतं, अशा अत्यंत क्लिष्ट भागांमध्ये जाऊन त्यांनी सगळीकडे आपलं वर्चस्व निर्माण केलं. पीर पंजाल आणि पूंछ हा सगळा भाग, रजौरी या सगळ्या भागामध्ये छावण्या वेगवेगळ्या केल्या, खंदक उभे केले आणि खूप मोठं हे सैन्य दलाला आव्हान होतं. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे यंत्रणा तयार केली. हे लक्षात घेतलं पाहिजे की दहशतवादी आपल्याला माहिती आहे की खूप मोठं मानसशास्त्र त्याच्यामध्ये आहे की नाही, जिहादी मनोवृत्ती असते वगैरे वगैरे. पण जेव्हा मोडस ऑपरेंडीचा प्रश्न येतो की काम करवून कसं घ्यायचं, एखादी मोहीम पार कशी पाडायची, याच्या मागे मात्र थंड डोकं असतं, अत्यंत स्थिर निश्चय असतो त्या सगळ्या गोष्टींमागे. म्हणजे काश्मीर फाईल्स असेल किंवा तुम्ही यासीन मलिकचे व्हिडिओज बघू शकता, त्याचे भरपूर व्हिडिओज आहेत. काश्मीर फाईल्स मध्ये सुद्धा आपल्याला सगळ्यात जास्त सलतं काय तर त्याचा थंडपणा सलतो. आणि तेच दहशतवाद्यांचं वैशिष्ट्य असतं की शांतपणे व्यवस्थित यंत्रणा तयार करायची. त्याच्यामध्ये संपर्काचं जाळं होतं. म्हणजे त्याची जर आपण काही वैशिष्ट्य बघितली तर अद्ययावत असं तंत्रज्ञान हे पहिल्यापासून दहशतवाद्यांचं वैशिष्ट्य होतं की आपल्याला तंत्रज्ञान हे करायचं. वेगवेगळे ऍप्स आपण जशी वापरतो तशी ऍडव्हान्स एक करून आपल्याला ऍप्स डेव्हलप केली पाहिजे. तर ती सगळी त्यांनी हायली क्लासिफाईड ज्याला म्हणतो आपण ऍप्स तशी तयार केली. आणखीन एक सिस्टीम त्यांनी सगळी सुरू केली. शस्त्रास्त्र असतील, दारुगोळा असेल आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्या दृष्टीने होतं संपर्काचं जाळं. सॅटेलाइट्सच्या दृष्टीने आपल्याला काय काय करता येईल हे सगळं. म्हणजे ह्याचे पुरावे आपल्याला 2003 साली आपण एक सर्पविनाश नावाची मोठी मोहीम आखली होती या सगळ्या सापांना ठेचण्यासाठी. तर कारण दहशतवाद इतका वाढत गेला. कारगिलचं युद्ध झालं, म्हणजे कारगिलचं युद्ध सुद्धा सुरुवातीला हे सगळे सिव्हिल कपड्यांमध्ये आले आणि पाकिस्ताननी असा दावा केला होता की ह्यात आमचं काही नाही आहे, हे सगळे दहशतवादी आहेत, ते तुमचं तुम्ही बघा, आम्हाला माहित नाही हे कुठून आले आणि यांच्यावरती काही वर्दी नाहीये कशाची. पण जेव्हा आपण सगळे पुरावे एक एक उकरून काढले, शोधून काढले, त्यांचे आयकार्ड सापडले. अनेक मोहिमांमध्ये जेव्हा आपण पाकिस्तान्यांना मारलं, जवान मारले गेले, जखमी झाले, त्यांचे आयकार्ड सापडले, त्यांच्या डायऱ्या सापडल्या, त्यांचे फोन कॉल्स आपण टॅप केले, तेव्हा हे उघडपणे दिसून आलं की हे सगळं पाकिस्तानी सैन्य होतं ज्यांची वर्दी देखील हिरावून घेतली गेलेली होती आणि त्यांना भारतावरती पाठवलं होतं. आणि अत्यंत दुर्दैवी म्हणजे जेव्हा ह्यांची सगळी प्रेतं तिथे पडलेली असायची तेव्हा ती सुद्धा पाकिस्तानने परत घेतली नाही.
तर त्या प्रेतांवरती आपण चॉपरनी मौलवींना नेलं तिथे आणि त्यांना विधिवत त्यांचं दफन तिथे केलं शेकडोंच्या संख्येने. कारण आपण असं मानतो की शूर तो शूर असतो, जो राष्ट्रासाठी प्राण समर्पित करतो तो सगळ्याच देशांचा, कुठल्याही देशांचा असे ना, आता तो हुतात्मा आहे आणि त्याला आपण अतिशय आदर देतो. आपल्या सगळ्यांना एक श्लोक खूप कधी ऐकला असेल की द्वौ विमौ पुरुषौ लोके सूर्यमंडल भेदिनौ परिवांग योग युक्तश्च रणेच सन्मुखे हतो. दोन लोक अंतिम सत्याला किंवा सूर्यलोकाला प्राप्त करतात. एक म्हणजे जो योगी असतो, अहिल्यादेवी असतील, किंवा जे व्रतस्थ आयुष्य जगतात, आणि दुसरा म्हणजे जो मातृभूमीच्या रक्षणासाठी सन्मुख वार झेलतो असा. तर त्याच्यामुळे भारताने कायम शूरांना वंदन केलेलं आहे, मग ते कुठल्याही देशाचे असो. आणि याच्या उलट भारतीय राजांच्या नशिबात किंवा आपल्या सगळ्यांच्या सैनिकांच्या नशिबात अत्यंतिक क्रौर्य, घृणा आणि मेल्यानंतरही अपमानच आपल्या पदरी आले. तर अशा प्रकारे सगळं कारगिलचं युद्ध झालं, पण तरी सुद्धा दहशतवादावर अपराक्रम झालं कारगिलच्या युद्धाच्या मागोमाग. पण दहशतवादावर तसा म्हणावा तसा त्यांचा खात्मा झाला वगैरे असं नव्हतं, थोडेसे दबले गेले, पण ते पुन्हा आले. 2003 साली सर्पविनाश आपण केलं, खूप मोठं हे झालं तिथे. ही मोहीम आपण आखली पीर पांजालच्या त्या सगळ्या डोंगर रांगांमध्ये जवळपास 60 ते 65 महत्वाचे मोरके त्या ठिकाणी मारले गेले. तर ह्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्या ठिकाणी अनेक डायरी मिळाल्या आपल्याला त्यांच्या. तर त्याच्यामध्ये अशा सगळ्या गोष्टी होत्या की साधारण आपण वर्गणी जशी गोळा करतो, ही यांच्याकडनं आली आहे, ती त्यांच्याकडनं आली आहे, साधारण आता टोटल एवढी झाली आहे. तर हा जिहाद कसा चालतो, त्याच्यामागे कोण कोण आहे, कोणाकडनं किती रक्कम आली आणि ती कितीच्या घरात आहे, त्याचे सगळे हिशोब होते. त्यानंतर ह्या सगळ्या दहशतवाद्यांना पहिल्यापासून कोण साथ देत असेल तर ते म्हणजे मेंढपाळ. या सगळ्या उंच सकल भागांमध्ये मेंढ्यांना चरवण्याचं काम हे अतिशय मोठ्या प्रमाणावर केलं जातं. आणि हे जे मेंढपाळ होते हे दोन्ही बाजूने होते, पण सुरुवातीला ते सगळे यांना सगळ्या माहिती पुरवायचं काम करायचे आणि जे सुखासुखी माहिती द्यायचे नाहीत त्यांना धमकावून त्यांच्याकडनं ती माहिती घेतली जायची. तर ह्या मेंढपाळांचे सगळे त्याच्यामध्ये हे सापडले. आणि दुसरं म्हणजे जे जे गावकरी सैन्याच्या अधिकाऱ्यांशी किंवा जवानांशी बोलताना आढळले, तर असे किती लोकांचे गळे चिरलेत, किती मुलांना मारलंय, आणि आता कोण कोण टार्गेटवरती यांची नावं स्वतः डायऱ्यांमध्ये होती की कोणी सैन्याची, भारतीय सैन्याशी संबंध ठेवायचा नाही, त्यांना मदत करणं तर दूरच राहिलं. आणि याच्या विरुद्ध सगळे लोकल म्हणजे त्या ज्या सगळ्या स्थानिक लोकांना फितवणं सरत म्हणजे सातत्याने सुरू होतं. मेंढपाळांना तर काय एक एक ग्रेनेड फेकायचे 10-10 रुपये इथून सुरुवात होती त्या काळी, म्हणजे विचार करा. त्यानंतर त्याचे 100 झाले, 1000 झाले, आणि छोट्या 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 मोहिमा घडवून आणायच्या, त्याचे लगेच पैसे तिथल्या तिचे चुकते व्हायचे. आपण टेररिझम फंडिंग हा एक वेगळा विषय, त्याच्याकडे येऊच आपण. पण अशा पद्धतीने होत गेलं. आणि काश्मीरी आवाम ज्याला आपण आज म्हणतो, तर कैक वर्ष ती सैन्याच्या विरोधी होती. कारण अगदी छोटे हात जे त्या काळी, म्हणजे आम्ही जेव्हा होतो 7-8-9, आमच्यावरती म्हणजे मी प्रत्यक्ष दगडफेक झेलली आहे. त्याच्यानंतर अनेकदा तुम्ही म्हणजे आमचे सर्च ऑपरेशन चालायचे किंवा काही जण जेव्हा मारले जायचे तेव्हा तो किती इनोसंट अधिकारी होता, म्हणजे काय म्हणतात, तो दहशतवादी नव्हता, तो अतिशय साधा माणूस होता काश्मीरचा. याच्यामुळे खूप बंडखोरी समोरून यायची. आणि मी अनेकदा युनिटमधनं निघाल्यानंतर अक्षरशः अर्धा किलोमीटरच्या बायका रस्त्यावरती झोपायच्या की आम्ही आता आर्मीची कुठलीही गाडी इथून पुढे जाऊ देणार नाही. तर हा जो काश्मीरी आवाम होता हा प्रचंड संख्येने सैन्य दलांच्या विरोधी होता. त्यानंतर श्रीनगरच्या पुरात आमच्या युनिटनी काम केलं आहे, तेव्हाचे फोटो खूप प्रसिद्ध झाले होते की आमचे स्वतःचे जवान हात देत आहेत पुरातनं काढून घेण्यासाठी आणि त्याच्यावरती दगडांचा वर्षाव होतोय. बरखा दत्तनी आमच्या कमांडिंग ऑफिसरना भर लाईव्ह टीव्हीवरती प्रश्न विचारला होता की सर असं सगळं सुरू आहे तरी तुम्हाला कशी मदत करावीशी वाटते ह्या लोकांना. पण आर्मीची जी मूल्य असतात ती संयम आपला आणि आपली एकात्मता आणि ड्युटी, राष्ट्रप्रथम जी ड्युटी आपल्याला दिली आहे ती आपण पूर्ण तनबंधन लावून ती केलीच पाहिजे. ही जी सगळी आपला जो पाया आहे हा आपल्याला कोणातही भेद करायला शिकवत नाही. आणि तशाही विरोधी वातावरणात अनेकदा काश्मीरला वेळोवेळी सैन्याने मदत केली आहे. ऑपरेशन सद्भावनामध्ये अनेक आम्ही त्यांच्यासाठी शेड्स बांधण्याचं काम करत असू, पुलं बांधण्याचं काम करत असू, त्यांच्या मुलांच्या शाळांमध्ये वॉटर पॉइंट्स लावण्याचं काम करत असू, किंवा अनेक कॉलेजेसमध्ये मी त्या काळी जात होते, त्यांच्या मुली कशा जास्तीत जास्त शिकतील हे आम्ही बघत असू. सरपंच किंवा इतर गावचे जे प्रमुख होते त्यांच्याबरोबर आमच्या अनेक मीटिंग्स व्हायच्या जेणेकरून मतपरिवर्तन त्यांचं सगळं होत असे. तरी सुद्धा हा जो जिहाद होता हा अनेकदा असा समोर येऊन उभा राहायचा दोन्ही वेळेस. म्हणजे जेव्हा ते अतिरेकी मारून असे समोर टाकलेले असायचे तेव्हा फार वाईट वाटायचं मनातनं, कारण त्यांचा शेवटचे शब्द किंवा शेवटचा भाव एकच असायचा, फक्र है. आम्ही जे करत आहोत त्याच्यावरती आम्हाला नितांत अभिमान आहे. हा जो त्यांचा भाव असायचा, त्यांनी असं वाटायचं की ते शरीर गेलंय
पण संपलेलं नाहीये. म्हणजे आपल्याला एक पुराणातली खूप मोठी संकल्पना माहिती आहे, रक्तबीज राक्षस, ज्याला मारलं आणि त्याचा एक थेंब जमिनीवरती पडला, त्यातनं दुसरा राक्षस. देवीला त्या राक्षसाला मारणं खूप मोठं आव्हान होतं. वारंवार त्याचा रक्ताचे थेंब पडले आणि तेवढे रक्तबीज निर्माण झाले, ते पुन्हा चालून यायला लागले. त्यासाठी देवीला लिटरली ते रक्त प्राशन करावं लागलं. खाली एक थेंबही न पडता तिला त्या रक्तबीजाचा वध करावा लागला. तेव्हा असं हताश व्हायचं की असं वाटायचं आता अशी देवी पुन्हा कशी येईल, की आता असं वाटेल की हा शेवटचा दहशतवादी होता या पृथ्वीवरचा. पण ते फार इल्युजन ठरलं. ते खूप वाईट वाटायचं. त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा आमच्या युनिटमध्ये असे काही स्पोर्ट्स व्हायचे, बॉम्ब्लास्ट व्हायचे, इतर IEDचे सगळे ब्लास्ट व्हायचे, फार विचित्र परिस्थितीमध्ये आम्हाला काम करायला लागायचं. स्वतःच्या जवानांचे तुकडे उचलणं इतकं भयंकर वाटायचं. ज्यांच्याबरोबर लंगरमध्ये आपण रात्री काल जेवलोय, 5 मिनिटांपूर्वी ज्याने आपल्याला काहीतरी ऑफिसमध्ये आणून दिलंय आणि आता अक्षरशः ऑफिसच्या शेजारी, म्हणजे ज्याची माती आपल्यावरती उडालेली, अशा अनेक परिस्थितींमध्ये मी पाहिल्या त्या काळामध्ये. आणि ते तिथनं सगळं उचलणं, पुन्हा एकदा त्या युनिटला सकारात्मकतेच्या दिशेने नेणं, हे अत्यंत कठीण काम असायचं. आणि लिडरशिपचं जे तत्व आहे, मर्म आहे आर्मीचं, ते म्हणजे लीड बाय एक्झाम्पल. आर्मीचा नेता हा कधी भाषण देत नाही. मी नंतर हे सगळं बोलायला वगैरे शिकले. आर्मीत असेपर्यंत एकच तत्व होतं, लीड बाय एक्झाम्पल. जे समोरच्याला सांगायचं ते आधी स्वतः वागणं. तर अशा पद्धतीने अतिशय टफ टाइममध्ये केवळ मी नव्हे तर अनेक चांगले अधिकारी आपल्याला काश्मीरमध्ये तेव्हा कंबर कसून तयार होते, ज्यांनी खूप सर्वोच्च बलिदान देऊन देखील दहशतवाद्यांना वेळोवेळी तोंड दिलं. तर अशा सगळा हा जो दहशतवादाचा इतिहास आहे, याच्यामध्ये काही प्रमुख घटना म्हणजे झाल्या. अपहरण आपल्याला माहिती, अपहरणाच्या केसेस झाल्या. त्यानंतर 80-90च्या दशकामध्ये लग्नाची वऱ्हाडच्या वऱ्हाड कापली जायची. इमॅजिन करा, इतकं रक्तरंजित दशक होती ही दोन, की एक लग्नाचं वऱ्हाड चाललंय साधारण हिंदू लग्नाचं, त्या वऱ्हाडातलं कुणीच शिल्लक नाही राहायचं. अशा पद्धतीने प्रचंड हिंसेचं सत्र पुन्हा झेलम नदीने त्या काळामध्ये पाहिलंय. आणि लष्कर-ए तोयबा झालं, हिजबुल मुजाहिदीनची सेना, हिजबुल मुजाहिदीन मुख्यतः हे काश्मीरी तरुण असायचे. आता ह्या संघटना सुद्धा यांची प्रत्येकाची वैशिष्ट्य वेगळी आहेत, त्याची मोडस ऑपरेंडी वेगळी आहे, त्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा बदल आहेत. म्हणजे हा काही गौरवादी नाही, पण मी एक सांगते की किती व्यवस्थित पद्धतीने ही सगळी यंत्रणा काम करते. त्यानंतर आज जी सगळ्यात आपल्याला टेरर ज्याचं वाटतं किंवा जगभरात ज्याने सगळीकडे, ज्याला म्हणतो आपण नाक में दम कर रखा है, ते म्हणजे जैश-ए मोहम्मद. तर जैश-ए मोहम्मद साधारण 2000च्या काळामध्ये मसूद अझर, ज्याला आपण पाहिलं, जो मारला गेलाय की काय अशी शंका आपल्याला ऑपरेशन सिंदूरमध्ये होती. तर अशा पद्धतीने ती जैश-ए मोहम्मद संस्था ही खूप मोठ्या प्रमाणावरती सुरू झाली. आणि आतापर्यंत कसं होतं की फितवणं, काश्मीरी तरुणांना फितवणं, लहानपणी जे दगड मारत होते ते 10-12 वर्षांनी शस्त्र घ्यायला शिकले. मदरशांमध्ये त्या सगळ्या छोट्या छोट्या मुलांचं शिक्षण सुरू व्हायचं. असे शेकडो मदरसे आणि त्याला सरकारी ग्रांट मिळायची आपल्या देशामध्ये, आणि ही ग्रांट आत्तापर्यंत चालू होती. तर इमॅजिन करा की, कारण सर्वधर्म समभाव आहे आपल्या देशात, हे विसरायला नाही पाहिजे. तर अशा ह्याच्या खाली अनेक मदरशांना ग्रांट मिळायची. आणि खरोखर जे आमच्यावरती इनोसंट मुलं दगडफेक करायचे, ते नंतर प्रॉपर दहशतवादी म्हणून बाहेर पडले. त्यांच्या घरच्यांशी जेव्हा आम्ही बोलायचो, तर ही सगळी मोडस ऑपरेंडी कळायची की कशा पद्धतीने हे केलं जातं. म्हणजे त्यांना बुद्धिभेद त्यांचा घडवून आणला जातो याच्यामध्ये. आणि काश्मीर हे त्या काळी एक फक्त हे होतं, म्हणजे 93 सालचा एक खूप मोठं हाफिज अहमद नावाचा एक म्हणजे म्होरक्या होता, हरकत-ए उन्सालचा. त्याचं हे स्टेटमेंट खूप गाजलं होतं की काश्मीर हे पूर्ण भारतातलं जे आपलं ध्येय आहे ते साध्य करण्याचं केवळ प्रवेशद्वार आहे. हे त्यांचं त्याच काळी ठरलेलं होतं. तर अशा पद्धतीने ही सगळी यंत्रणा. आणि टेरर फंडिंग हे जे मी म्हणत होते, तर हे कशातनं चालायचं, सगळ्यात महत्वाचा याच्यातला भाग होता देणग्या. तर जगभरातनं यायच्या यांना, म्हणजे कधी पैशाची कमी नव्हती. प्रचंड श्रीमंत हे सगळे अधिकारी, कारण टेररिझमचं ऑक्सिजन काय आहे, आपल्याला वाटतं की त्यांची मनं एवढी भारावलेली होती, धर्मासाठी बलिदान वगैरे नाही. ऑक्सिजन आहे पैसा. कारण टेररिझम एकीकडे हिंसा तर पसरत गेला, पण दुसरीकडे व्यापार म्हणूनही तो उदयाला आला. हे आपल्या खूप कमी जणांना हा अप्रोच माहिती असतो की ह्याच्यातनं जे इकॉनॉमिकल सगळ्या ह्याच्यात, त्याच्यातनं जो मिलिटन्सीचा एक व्यापार प्रॉपरली जो डेव्हलप झाला, त्याच्या मागे हे सगळं टेरर फंडिंग होतं. सौदी अरेबिया असेल, इतर काही मुस्लिम देश असतील, तर हे सगळ्यांकडनं भरपूर ग्रांट्स ह्याच्यामध्ये यायच्या. आणि त्यातनं हे सगळं श्रीमंत होत गेलं. एक ह्या गोष्टीला पैसा मिळत गेला. भारतामध्ये याची एंट्री कशी झाली, तर वेगवेगळ्या ट्रूप म्हणजे काय म्हणतात आयडियाज ह्या लढवल्या गेल्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ड्रग्स होतं. ड्रग्ज हे कारण होतं. काश्मीरमध्ये जसं जसं त्यांना पुढे येता आलं, काश्मीर, पंजाब, हरियाणा, इथे आज आपण बघतो की प्रचंड प्रमाणात ड्रग्सचा व्यवसाय आहे. त्याच्या कैक पटीने तो आधी सुद्धा होता. तर ड्रग्ज हे पहिलं माध्यम होतं.
की साधारण एका तरुणाला ड्रग्ज घेऊन पाठवायचं, त्याच्याकडे त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी गन असायची, AK-47 वगैरे चांगल्या चांगल्या प्रकारच्या जशा सैनिकांकडे असतात तशा त्यांच्याकडे असायच्या. तर ते सगळं घेऊन एका ठिकाणाहून ड्रग्सचा फायदा असा होता की काही फार दिसायचं नाही, छोटीशी पुढे त्यातनं करोडोंचा व्यवसाय होऊ लागला. परंतु हळूहळू हे लक्षात आलं आणि एखादा दहशतवादी जेव्हा मारला जायचा तेव्हा त्याचं जे ड्रग्ज होतं ते तर गेलंच, ते समोरचा जप्त करायचाच, तो माणूसही मारला जायचा. ते जप्त केलेले ड्रग्ज त्याच्यातनं खूप मोठं नुकसान होऊ लागलं. पुन्हा एकदा पुढची स्टेप आली की आता आपण काय करूया, ड्रग्ज आणि मिलिटन्सी यांना थोडं वेगवेगळे असं आपण दाखवायचं. म्हणजे मग ड्रग्जवाल्यांच्या हातात गन नाही द्यायची, ड्रग्ज हा फक्त ड्रग्जचा माफिया, दॅट्स इट. तो पकडला गेला तर ड्रग्सचा एक वेगळा व्यवसाय वगैरे काही काही असं सगळं, आणि मिलिटन्सी प्रॉपर मिलिटन्सी ठेवायची ज्याच्यामध्ये दहशतवादी असतील, हे सगळं असेल, त्यांच्याकडे ग्रेनेड्स असतील किंवा रायफल्स असतील. तर अशा प्रकारे हे दोन वेगवेगळे केले गेले. आणि त्याही नंतर हळूहळू जे जसं काश्मीरचं जे नेटवर्क उभं राहिलं तर त्याच्यामध्ये लायसन्सिंग हा एक खूप मोठा प्रकार होता बॉर्डरवरनं, की नाही आम्ही ऑथेंटिक गोष्टींसाठी जर निर्यात आयात करण्यासाठी आम्ही लायसन्सेस देत होतो आणि हे लायसन्स प्रॉपर गव्हर्नमेंट द्यायचं. प्रॉब्लेम काय होता या सगळ्या लायसन्स देण्यामध्ये, की ते भाड्याने दिलं जायचं किंवा ते विकलं जायचं किंवा ते थोड्या वेळासाठी कोणाला तरी दिलं जायचं, आणि ज्याला ते दिलं जायचं तो काय करतो हे त्या मालकाला माहीत नसायचं. आणि ह्याच्यामधनं इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे अगदी सोनं नाणं काय मसाले कॉफी पाहिजे त्या जे म्हणजे चांगल्या चांगल्या याच्यात फायदा होईल अशी अनेक वस्तूंचं त्याच्यामध्ये हे तयार झालं, देवाणघेवाण तयार झाली. ISI आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे सगळं साधारण 40-50 वर्ष त्याच्या म्हणजे ISIच्या निर्मितीपासून हे सगळे एक पायरी आपण चढत गेलो. यातनं पुढच्या 2 ते 3 साधारण पिढ्या तयार झाल्या. हवाला आपण सगळ्यांना माहिती आहे घरोघरी की कॅश कशी एकमेकांकडे पोचवायची. त्याच्यानंतर ह्या सगळं जे नेटवर्किंग होतं खूप मोठं, ह्याचं इंटिग्रेशनचं पण त्यांच्या पुढे आव्हान होतं की कोणीतरी ड्रग्सचा व्यापार चालतो, हस्तिदंताचा व्यापार चालतो आपल्याकडे, त्यानंतर काश्मीरचं जे काही केसर वगैरे चालतात त्याचा व्यापार चालतो, सोनं नाणं हिरे चहा कॉफी यांचे व्यापार चालतात. ते सगळे एकत्रित करून हे कुठेतरी एका छत्राखाली आलं पाहिजे, तेव्हा तो सगळा पैसा मिलिटन्सीसाठी वापरला जातो. अनेक स्कॉलरशिप्स दिल्या जायच्या या काळामध्ये. म्हणजे मला आता यादीच आठवते खरं तर या विषयावर बोलताना. स्कॉलरशिप्स म्हणजे काय तर मरण्यासाठी काहीतरी इन्सेंटिव्ह दिला पाहिजे ना, की एखादा जेव्हा दहशतवादी किंवा एखादा माणूस मरतोय काश्मीरमध्ये, तो पकडला गेला, त्याला मारलं एन्काउंटरमध्ये, तर त्याच्या मागे त्याचं काय इन्सेंटिव्ह असेल. तसाही तो बेकार असायचा, फार काही शिक्षण नाही किंवा नाहीच शिक्षण, तर त्याच्या मुलांना आणि नंतर ती नातेवाईकांपर्यंत एक्सटेंड केली जायची. पाकिस्तानमध्ये चांगल्या चांगल्या मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ऍडमिशन्स दिली जायची. सो अशा प्रकारच्या स्कॉलरशिप दिल्या गेल्या. त्याच्यामुळे आता मी खरं तर मुद्द्यावर येते की हा सगळा दहशतवाद होताच, फक्त आपल्याला तो समोर दिसायचा की हा दहशतवादी आहे, याने दाढी वाढवली, ह्याच्या हातामध्ये शस्त्र आहे आणि आपला जो काही सामना याच्याशी आहे. परंतु नंतर ही सुद्धा मोडस ऑपरेंडी बदलली या सगळ्या स्कॉलरशिप्स मधनं आणि पुढच्या सगळ्या ह्या उभ्या राहिलेल्या करोडोंच्या पैशांमधनं उच्च शिक्षित दहशतवादी तयार झाले. आज दिल्ली ब्लास्टमध्ये आपण म्हणतो की डॉक्टर्स कसे, काहीही आश्चर्य नाहीये. लादेनची डिग्री काय होती? हा अतिशय चांगल्या श्रीमंत घरातला, सुशिक्षित घरातला सिव्हिल इंजिनियर होता. बुरान होता, उच्च शिक्षित होता. बुरान वाणीचा भाऊ PhD झालेला होता मोठ्या युनिव्हर्सिटीत मधनं. ह्याच्यात काहीही आश्चर्य नाहीये ह्याच्या मागे. आणि जो अब्दुल्ला सुसाईड बॉम्बर होता, त्याची जी आपल्याला व्हिडिओ क्लिप आपण जर ऐकली तर त्याने सुसाईड बॉम्बिंग ही किती आपल्या धर्मातली पूज्य अशी संकल्पना आहे आणि मला अभिमान आहे की मी कधीतरी त्या सुसाईड बॉम्बिंग करेल. बाजप्ता असा व्हिडिओ त्याने रेकॉर्ड केला आणि मग तो गेला, म्हणजे त्याने तो बॉम्बलास्ट केला त्या ठिकाणी, तो त्यात गेला. तर अशा पद्धतीने इतके उच्च शिक्षित दहशतवादी तयार केले आणि एक वेगळी कॉन्सेप्ट तयार झाली, त्याचं नाव होतं हायब्रिड मिलिटन्सी. ही प्युअर मिलिटन्सी नाहीये की आम्ही मुस्लिम आहोत आणि आता आम्ही आम्हाला सगळं जिहाद. नो, वी डोंट हॅव एनी कनेक्शन विथ दॅट. अशी हायब्रिड मानसिकता. म्हणजे हे जे सरांनी पण उच्चार केला की लव जिहाद असतील किंवा वक्फ ऍक्ट हा वेगळा प्रकार आहे, पण साधारण लव जिहाद सारखे की मेरा अब्दुल वैसा नहीं है, वो अलग है, तो उच्च शिक्षित आहे. किंवा ह्या सगळ्या मिलिटन्सीची सुरुवात कशी होते. आता एक युनिव्हर्सिटी आपल्याला जी दिसली या सगळ्यांचं आश्रयस्थान असलेली, ती युनिव्हर्सिटी अनेक वर्षांपासून तिथे आहे. त्या युनिव्हर्सिटीच्या हॉलमध्ये, त्या बंद रूम मध्ये वर्षानुवर्षांपासून बॉम्ब तयार होत आहेत.
हजारो किलोंचं आरडीएक्स तिथे लपवलं गेलेलं आहे. शाहीन सारखी एक तरुण स्त्री 2012 साली तिने आपल्या मुलांना टाकलं, आपल्या नवऱ्याला देखील सोडून दिलं. एवढी ती भारावलेली होती. ती ह्या युनिव्हर्सिटीमध्ये येते काय आणि धर्माचा प्रचार करते. मुद्दाम हिंदू मुलींना आणि मुस्लिम मुलांना एका बेंचवर बसवते. त्यानंतर मुद्दाम सगळ्यांना ती बुरखा घालायला लावते त्या ठिकाणी, किंवा आपण पारंपरिक मुस्लिम पद्धतीने कसं राहायला पाहिजे ही ती एन्श्योर करते सगळीकडे. हे तिच्या कलिग्सने सगळं सांगितलेलं आहे आणि ती अतिशय उच्च शिक्षित आहे, म्हणजे सगळे डॉक्टर लोक आहेत, त्यात काही आश्चर्य नाहीये. ही यांची दुसरी तिसरी पिढी आहे, हे होणारच होतं एक दिवस. तर अशा पद्धतीने ही हायब्रिड मिलिटन्सी वाढत गेली आणि हे खऱ्या अर्थाने आव्हान आहे. त्याच्याही पुढचं आव्हान एनबीसी वॉरफेअर. हे मी जाता फक्त मुद्दे महत्वाचे हे सांगते, कारण हे आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे. रायझिन नावाचं एक विष सापडलं गुजरातमध्ये किलोंच्या संख्येने, जे सहजच अन्नामध्ये मिसळलं जातं आणि ते अन्नप्राशन केलं. हजारो लोक तिथेच गतप्राण होतात. म्हणजे शत्रू ओळखायला न येणं हा सगळ्यात मोठा धोका या हायब्रिड मिलिटन्सीचा आहे आणि त्याचे आपण सगळे शिकार आहोत. कारण आपल्या शेजारी कोण आहे आपल्याला माहित नाही, वेटरमध्ये आपल्याला अन्न कोण आज सर्व करतोय ते आपल्याला माहिती नाही, बसमधला कंडक्टर कोण आहे हा आपल्याला माहिती नाहीये. ह्या कुठल्याही गोष्टी माहिती नाहीत. आपण सहज इतके वावरतो आहोत, आपल्यामध्ये सतर्कता अजिबात नाहीये नागरिकांमध्ये जी पाहिजे. सकाळी मी कोल्हापूरच्या अंबाबाईला गेले तर मला इतकं आश्चर्य वाटलं, ना माझी पर्स कोणी चेक केली, ना माझं काही मी कोण आहे काय आहे, माझ्या नारळात काय भरलंय, काहीच आपल्याला अजूनही आपण जागे होत नाही आहोत. की महाराष्ट्रातली निदान 3.5 पीठं जी आहेत आपली देवींची, ती तरी आपण वैष्णोदेवी सारखी होऊ न देता आपण ती जपली पाहिजेत, एवढं आपल्याला अजूनही भान आलेलं नाहीये दुर्दैवाने. तर अशा प्रकारे ही जी हायब्रिड मिलिटन्सी आहे ही आपल्या उंबऱ्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे आणि सातत्याने त्यातही बदल होत आहे. डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, आपली जी कोवळी मुलं ज्या ज्या शाळांमध्ये जातात तिथल्या शिक्षिका आपल्याला माहिती नाही आहेत. अनेक शिक्षिका ह्या आमीन म्हणून जेवायला शिकवतात मुलांना किंवा अशा पद्धतीने, आणि अनेक जण ते काय करतात हे सुद्धा माहिती नसतं. म्हणजे धर्मामागचा उदात्त हेतू वगैरे अनेकांना माहिती नसतो. हे सगळे भाडोत्री पण आहेत त्याच्यातले, की पैसे घ्यायचे आणि ते काम करायचं. जसं मिलिटन्सी सुरू झाली काश्मीरमध्ये, त्यानंतर मध्यंतरी एक K2 मॉडेल पण खूप गाजलं साधारण 18-19च्या दरम्यान. तर K2 मॉडेल हे उदाहरण होतं. असे अनेक मॉडेल्स म्हणजे आजही आता काय म्हणूया आपण, काही सुपात आणि जात्यात आपण जसं म्हणतो तसं काही डोक्यात आहेत अजून आणि काही आता जमिनीवर ऑलरेडी इम्प्लिमेंट झालेत. तर 18-19च्या दरम्यान 2018-19 मध्ये K2 मॉडेल आलं, काश्मीर खलिस्तानी मॉडेल. ते पंजाबमध्ये राबवलं गेलं बाजप्ता. ISIने हा प्लॅन करून ते राबवलं गेलं. म्हणजे त्याच्यामध्ये अनेक चांगले पोलीस अधिकारी, आर्मी म्हणजे लष्करी अधिकारी मारले आणि खलिस्तानी सेना त्याच्यामध्ये पंजाबी गँगस्टर्स बरोबर युती केली त्यांनी. म्हणजे जे काही गुंड होते त्यांना ताब्यात घ्यायचं खलिस्तानी सगळ्या यांनी, आणि त्या दोघांनी मिळून दिशाभूल करायची, डिस्ट्रॅक्ट करायचं की आता काश्मीरमध्ये शांतता आहे, त्याचं काही नाही. आता हे काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे हा संपूर्ण हे धागे दोरे कुठेतरी एकाच गोष्टीकडे निर्देश करतात, हे हिंदुस्थानी लोकांना कळू द्यायचं नाही. असे खूप आपल्या शास्त्रांमध्ये एक सुंदर सुभाषित मला इथे आठवतं की शस्त्रेण हता रिपवा न हता भवंती. खरं जे शत्रू किंवा जी माणसं शस्त्राने मारली जातात ती खऱ्या अर्थाने मरत नाहीत. प्रज्ञा हताश्च रिपवा सुहता भवंती. ज्यांची प्रज्ञा मारली जाते, ज्यांच्या बुद्धीसमोर पटल निर्माण केलं जातं, ज्यांचा बुद्धिभेद केला जातो, ते तिथेच मेलेले असतात. ते जिवंत असूनही त्याचा काही उपयोग नसतो. आणि असा सगळा बुद्धिभेद हा भारतीयांचा वेळोवेळी ह्या सगळ्या दहशतवाद्यांनी केला आणि त्याच्यामुळे त्याचं नवनवीन त्या रक्तबीजासारखं आपल्या समोर दहशतवादाचं एक स्वरूप येत आहे. सायबर अटॅक्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अद्ययावत तंत्रज्ञान म्हणजे आज देखील जे युनिव्हर्सिटी मधल्या रूम मध्ये आपल्याला जे सगळे हे सापडले, त्यांची उपकरणं सापडली, ती इतकी अद्ययावत होती की ती डिकोड करताना सुद्धा आपल्या इंजिनियर्सचा कस लागतो की ही कुठे काय यांची दिशा आहे. यांच्या बुद्धीला काही मर्यादा साधारण तशी राहिलेलीच नाहीये. तर अशा पद्धतीने हा सगळा हे आहे. आणि एनबीसी वॉरफेअर जे मी हे केलं, म्हणजे इमॅजिन करा की आपण एका सोसायटीमध्ये राहत आहोत आणि त्या सोसायटीची एक भव्य अशी पाण्याची टाकी वरती लावलेली आणि रायझिन सारखं एखादं विष आहे, ज्याला रंग नाही, ज्याला वास नाही, ज्याला चव नाही, त्या प्रचंड हजारो लिटरच्या टाकीमध्ये फक्त एक थेंब सोडायचं काम आहे. पूर्ण सोसायटी ती त्या क्षणी जाणार. हे एनबीसी वॉरफेअर इतकं भयंकर आहे. म्हणजे आम्ही सैन्यात असताना आमचं विशेष ट्रेनिंग चालायचं की तो सूट घालणं, आणखीन वेगवेगळे प्राणी देखील याच्यामध्ये सोडले जातात. आपल्याला असं वाटतं की काही नाही, झटकला काहीतरी किडा वगैरे चावलेला दिसतोय, पण तो वॉरफेअरचा एक भाग असतो. म्हणजे हा अत्यंत वेगळा विषय, हा 2-3 तास मांडता येतो एवढा मोठा विषय आहे, हजारोंच्या संख्येने. आणि आपण जर जागतिक पटलावरची काही युद्ध पाहिली, म्हणजे अमेरिकेची युद्ध असतील, अगदी जुनी म्हणजे पोर्तुगालांची युद्ध असतील, तर
अनेक ठिकाणी विविध स्वरूपामध्ये, म्हणजे भारतातही आपण म्हणतो की एका राजाने दुसऱ्या राज्यामध्ये जो तलाव होता त्याच्यात विष कालवलं. सुरुवातीला जनावरं मरून पडली आणि या सैन्याला कळलं की आपल्या तलावामध्ये विष साधारण म्हणजे त्यांनी मिसळलंय वगैरे. हा देखील एनबीसी वॉरफेअरचा एक नमुना होता. तर या एनबीसी वॉरफेअर मधले आपण सगळे कचाट्यात आहोत. आता सायबर, आपण ज्या पद्धतीने मीडियावरती प्रेम करत आहोत सध्या, आणि मीडिया ज्या पद्धतीने आपल्या सगळ्यांवरती प्रसन्न आहे, आपली एक वेगळी इमेज तयार करत असतो, आपण प्रचंड आपल्या सगळ्याची विरुड्यांचे त्याच्यावरती फोटोज टाकत असतो. आपण कुठून कुठे फ्लाइंग टू कोल्हापूर, फ्लाइंग टू अमुक, फ्लाइंग टू डमुक, आपण त्याच्यावरती सगळं टाकत असतो. आपल्या आवडीनिवडी आपल्या शॉपिंगच्या वेबसाईट वरती असतात. एकदा मी एक साडी खरेदी केली तर बरोबर मला साडीच्या ऍड्स दिसतात, बरोबर मला त्या टाईपच्या ज्वेलरीच्या ऍड दिसतात. हे सगळं जाऊन कुठेतरी आपल्या अर्थकारणावरती जो आघात आहे त्याच्याकडे हे सगळं नेत आहे. आणि हा सगळा सायबर वॉरफेअरचा एक एक पैलू हळूहळू आपल्या जगण्यामध्ये घट्ट रुतलेला आहे. म्हणजे विचार करा की किती मोठ्या प्रमाणात आपल्याला सतर्क होण्याची गरज आहे. सतर्क असणं, सावधान असणं हे आजचं सगळ्यात म्हणजे धारदार असं शस्त्र आहे. ते शस्त्र जो बाळगेल तो सुरक्षित राहील, आणि जो गाफील राहील तो सर्वाईव्ह करू शकणार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आज सतर्क राहण्याची गरज आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळे वॉरफेअर हे आपण जरूर अभ्यासले पाहिजेत. म्हणजे मी हे सांगेल सगळ्यांना की हे बघा K2 मॉडेल काय होतं, हे आज बघा युट्यूबवरती. एनबीसी वॉरफेअर साधारण कसं आहे, रायझे नावाचं विष काय काय करू शकतं कमाल, हे त्यांच्या हाती कसं लागलं आणि त्यांनी ते कसं डेव्हलप केलं रायझेने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये, हे जरूर त्याच्यावरती सगळं बघा. आणि कुठेतरी आपली सोसायटी डोळ्यापुढे आणा की आपलं काय भविष्य आत्ताचं आणि पुढे काय आहे. त्याच्यामुळे वेळोवेळी असं आपल्याला सांगितलं जातं की आम्ही काही आता ऑफिसर नाही किंवा आम्ही काही जवान नाही सीमेवरती जाऊन लढणार आहे. पण मला असं वाटतं की आपण नागरिक ही संज्ञा बदलून आपण नागरिक सैनिक असं म्हणू शकतो स्वतःला. आज कोणीही नागरिक नाहीये, सिव्हिल किंवा आर्मी असं काही क्लासिफिकेशन आता अस्तित्वात नाही. ही जी दहशतवादाची लढाई आहे, हा जो रक्तबीज आहे, ह्याचा एक एक थेंबाशी आपल्या सगळ्यांना लढायचं आहे. आणि आपण योद्धा असणं ही काळाची गरज आहे नव्हे, ते आपल्यावरती थोपवण्यात आलेलं आहे. आता काहीही ऑप्शन नाही आपल्याला. त्याच्यामुळे कुठेतरी आपल्यातला जो क्षात्र धर्म आहे तो प्रत्येकाने जागवला पाहिजे. एक प्रकारे आपला जो हे सगळ्या प्रकारे आपल्या इतिहासात माहिती आपले अनेक प्रकारे बुद्धिभेद करण्यात आले, त्याच्यातलं एक म्हणजे आपलं क्षात्रतेज मारणं. आज आपल्या जी सगळी संरक्षण स्थळं असतात, श्रद्धांजली स्थळ आपण म्हणतो, तिथे हुतात्म्यांची नावं कोरलेली असतात. तिथे गीतेमधला एक श्लोक ठळक अक्षरात कोरलेला असतो, शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यम युद्धे चापि अपलायनम दानम ईश्वर भावश्च क्षात्रम कर्म स्वभावजम. शौर्य, तेज, औदार्य हे सगळे क्षत्रियाचे सर्वोच्च काय म्हणूया पातळीवरती जे प्रकट केलेले गुण असतात त्याला इथे वंदन केलं जातं. तर ह्याच्यातल्या एक एक गुणाचा आपण अभ्यास करूया. कारण शौर्याचा उगम, शौर्याचं विकसन, शौर्यावरती संयम, शौर्य आणि संयम दोन्ही एका हातात कसे घ्यायचे, हे जर सगळा शास्त्राचा अभ्यास असेल तर तो भारतात जन्माला आला, तो भारतात वाढला. आणि आपण या पुण्यभूमीमध्ये जन्माला आलो हे आपलं खूप मोठं भाग्य आहे. त्याच्यामुळे हा सगळा अभ्यास आपण केला पाहिजे की आपण फक्त आपलं बॅटलफील्ड म्हणजे युद्धक्षेत्र वेगळं आहे, पण आपण सगळे आपल्या संरक्षण दलांच्या बरोबरीने याच्यामध्ये उभे राहिलं पाहिजे. त्यांच्याकडे वर्दी आहे तर आपल्याकडे एक प्रकारची अदृश्य वर्दी आहे. म्हणजे एअर चीफचे जे मुख्य आहेत आपले वायुसेनेचे, त्यांचं देखील काहीच म्हणजे मागच्या आठवड्यातलंच हे विधान आहे की प्रत्येकाने वर्दी घालायची आवश्यकता नाहीये. जे ते त्यांच्यामध्ये जे काही गुण असतात ज्यांच्यामध्ये ते तिथे जातात आणि लढतात. पण आपण सगळे योद्धे आहोत. मुळात आपलं मन त्या पद्धतीने सशक्त आधी केलं पाहिजे. आणि आपल्या प्रकारचा जो क्षात्रधर्म आहे, म्हणजे मला असं वाटतं भगवद्गीतेसारख्या जे आपले म्हणजे अमृत कुंभ आहेत आपल्याकडे, ते कोड ऑफ कंडक्ट आहेत. एका क्षत्रियाचा कोड ऑफ कंडक्ट आहेत. म्हणजे तुमचं डाएट कसं पाहिजे, तुमचं पोश्चर कसं पाहिजे, तुमची दृष्टी कशी पाहिजे, तुमचं विचार थिंकिंग प्रोसेस कशी पाहिजे, तुमचं एक्सप्रेशन कसं पाहिजे, हे सगळं गीता आपल्याला सांगते. श्रीकृष्ण सगळं कसं स्टेप बाय स्टेप सांगतो की अर्जुना आधी मनातल्या शंका दूर कर, विषाद दूर कर, पहिलाच अध्याय. आणि नंतर हळूहळू अर्जुन विचारत जातो. म्हणजे खरं तर कृष्ण म्हटलं असता की मी सांगतो म्हणून लढ, सफिशियंट होतं एक वाक्य. पण तसं नाहीये. तो म्हणाला विचार, तुला काय विचारायचं आहे, आधी सगळ्या शंकांवर संभ्रमावर मात मिळव, हे योद्ध्याचं पहिलं लक्षण आहे. आणि म्हणून आपली तरुण पिढी, आपल्या घरातली पिढी यांचं कुठेही बुद्धिभेद होत नाहीये ना, ह्याची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. की माझ्या मुलीच्या कॉलेजमध्ये काय चाललंय,
तिची संगत कोणाशी आहे, ती कुठे जाते, काय बोलतेय, कसं वागतेय, अशा प्रकारचे जे बुद्धिभेद आहे ते पटापट आपण ओळखले पाहिजे. आणि इथून या सगळ्या अभ्यासाला आपण सुरुवात केली पाहिजे. तेव्हा कुठे हळूहळू आपला सगळ्या म्हणजे आपण ज्याला म्हणतो की आपली दिनचर्याच एक प्रकारे सकारात्मक ऊर्जेने भारावलेली आणि कुठेतरी आपल्या राष्ट्रकार्याशी कनेक्ट ज्याला म्हणतो की ती संरक्षण दलं लढतायत असं नाहीये, आपण सगळे लढतोय. ही जी भावना आपल्याला गरजेची आहे आज सगळ्या नागरिकांमध्ये, तर ही तेव्हाच ती निर्माण होईल, विकसित होईल आणि ती नकळत पुढच्याही पिढीमध्ये जाईल की हो आम्ही आधी भारतीय आहोत. जर आमच्या आजूबाजूला जात्यंधता पसरत असेल, जर आमच्या आजूबाजूला नक्षलवाद आहे, विघटनवाद आहे, फुटीरता अनेक वेगवेगळ्या की नाही आपण या जातीचे आहोत, आपण काय भारताचे नाही किंवा आपण हिंदू नाही आहोत, अशा प्रकारे जिथे जिथे कुठे फुटीरता असेल, जात्यंधता असेल, तिथे आधी आपल्या मुलांनाच ती कळेल हे योग्य नाहीये, हे चूक आहे, हे बरोबर आहे. दोन्ही गोष्टी कशा आहेत त्याच्यामध्ये फरक, विवेक कसा आणायचा हे आपल्याला कळेल आणि युद्धाची खरी सुरुवात किंवा या संपूर्ण युद्धामध्ये विजय कधी मिळेल याची सुरुवात कुठेतरी आपण आपल्या वैयक्तिक राष्ट्रोत्थान म्हणजे काय, शेवटी एका व्यक्तीचं उत्थान, एका व्यक्तीचं कुठेतरी हा जो प्रवास आहे दुर्बलतेकडून समर्थ आपण जेव्हा होतो तेव्हा खरं तर आपण पुन्हा एकदा उभं राहतो. रिवायवल ज्याला आपण म्हणतो की नाही मी जरा माझी लाईफस्टाईल रिवाईव्ह केली, सगळं आपण एखादी सिस्टीम रिवॅम्प केली ज्याला आपण म्हणतो आजच्या लिडरशिपच्या लँग्वेजमध्ये, तसं हळूहळू होतं तेव्हा एखाद्या राष्ट्राचं उत्थान आहे घडतं. आणि मला असं वाटतं आजूबाजूला किंवा आपल्या संरक्षण दलांच्या मध्ये हे उत्थान खऱ्या अर्थाने निर्माण झालेलं आहे आणि ते अतिशय वेगाने, म्हणजे मगाशी मी बोलत होतो नौदल वगैरे, तर तुम्ही बघा डेली हे सगळ्या वेबसाईट तुम्ही आवर्जून बघा, ऑफिशियली त्याच्यावरती सांगितलं जातं की आज नौदलाने काय केलं किंवा आपल्या सेनेने काय केलं. आणि संपूर्ण तरुणांमध्ये आता सध्या ही जी संरक्षण दलांची लाट आलेली आहे ही फार सकारात्मक आहे असं मला वाटतं, कारण ती खूप जवळून आपल्याला म्हणजे बघता येत आहे. तर अशा पद्धतीने आपण सगळे आपल्यातला क्षात्रधर्म जागा करूयाच, पण ह्या सगळ्या दहशतवादावरती ठोस असा उपाय काय आहे, तर एक मोठा नमुना आपण पाहिला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून की पहिल्यांदा म्हणजे आपण बालाकोटमध्ये झालं, पण त्याच्यानंतर पहिल्यांदा आपण मुरिदके असेल, बहावलपूर असेल, जे की जैश ए मोहम्मदचं मोठं असं सेंटर होतं ते आपण उद्ध्वस्त केलं. आणि त्या सेंटरचं वर्णन तुम्हाला कुठे वाचायला मिळतं अवश्य वाचा, ते आता जमीनदोस्त आहे, पण जेव्हा ते उभं होतं तेव्हा तिथे काय काय सुविधा होत्या, म्हणजे तुम्हाला असं वाटेल की ते 5 स्टार एक हॉटेल होतं जिथे गेस्ट हाऊसेस होते, जिथे काय काय व्यवस्था होत्या. तर अशा पद्धतीने आपण बरोबर ते प्रिसिशनने म्हणजे ज्या पद्धतीने आपण अचूकपणे ते सगळं नष्ट केलं, खूपच अभिमानास्पद हे सगळं ऑपरेशन सिंदूर आपल्या देशाने घडवून आणलं. अशा पद्धतीचे ऑपरेशन जर आपण अगदी पूर्वीपासून एक एक केले असते तर कदाचित आज शत्रूची ही हिंमत झाली नसती. पण हा जो जैश ए मोहम्मदचा मसूर जो अझर मसूद आहे ह्याचे 12 कुटुंब सदस्य त्याच्यामध्ये मारले गेले आणि तेव्हापासून तो चवताळला होता. आणि त्याच्यानंतर आपल्याला काहीतरी आता खूप मोठं घडवून आणायचंय, त्याच्यानंतर म्हणजे सिंदूरचा एक कुठेतरी बदला म्हणून आणि त्याच्या यादूपासूनची काही तयारी म्हणून आता संपूर्ण देशात हे जे आपलं कारस्थान उघडकीला आलं, गुजरातमध्ये सापडलं, त्यानंतर हे सगळं दिल्ली ब्लास्ट झाले, तर अशा कितीतरी राज्यांमध्ये म्हणजे केरळमध्ये तर फुटीरता आहेच, केरळमध्ये तर व्हॉट्सअप ग्रुपनी जिहाद पसरवला जातो. एक व्हॉट्सअपवरती मेसेज टाका आणि ते सगळं तिथे युद्ध पेटू शकेल, इतकं संवेदनशील झालंय केरळ. तर अशा पद्धतीने जैश ए मोहम्मदची खूप मोठी म्हणजे विस्तार त्यांचा होत होता आणि त्याचं हे सगळं षडयंत्र होतं. ह्याचे अनेक जे वार होते ते फुकटही गेले, ते आपल्यापर्यंत येत नाहीत. आपल्याला वाटतं काय करतात आपली संरक्षण दलं किंवा आपलं काही व्यवस्थित नाही म्हणून पहलगाम अटॅक झाला. तर मला इथे अवश्य हे सांगायला आवडेल की कुठे जस्टिफाय मी करत नाहीये, पण एक अटॅक जेव्हा यशस्वी होतो तेव्हा तो सगळीकडे पोहोचतो, पण त्याच्या आधीचे 99 जे अटॅक्स आपण परतवलेले असतात ते नागरिकांपर्यंत येत नाहीत. म्हणून कुठेतरी मला ह्याचं कळकळीचं आवाहन करावं वाटतं की आपण संरक्षण दलांवरती आणि राज्यकर्त्यांवरती विश्वास ठेवूया. थोडा वेळ लागेल पण कदाचित पुन्हा एकदा भारताची समर्थ प्रतिमा आपली संरक्षण दलं उभं करतील याच्यामध्ये मला तिळमात्र शंका वाटत नाही. भारतापुढे केवळ भारताचा दहशतवाद काबूमध्ये आणणं किंवा नियंत्रित करणं, संपवणं वगैरे शब्द मी वापरत नाही, दहशतवाद राहणार, कारण ती मनोवृत्ती आहे, तो मानसशास्त्रीय मुद्दा आहे, प्रॉब्लेम आहे, तो एका धर्माचा अविभाज्य भाग आहे. त्याच्यामुळे आज आपला देश आज टेररिझम मुक्त झाला किंवा आपण दहशतवाद मुक्त झाला किंवा आता इथून पुढे काही दहशतवादी हल्ले होणार नाहीत, हे सगळे काल्पनिक वाक्य आहेत. जगाचा अंतापर्यंत हा टेररिझम राहणार, तो फक्त आपल्याला कमी करता येईल, नियंत्रणात ठेवता येईल, एवढंच काय ते आपण करू शकतो. तर अशा पद्धतीने भारतापुढे आव्हान केवळ हे नाहीये
की भारताचं रक्षण करणं वगैरे, कारण वेळोवेळी भारताने पुढाकार घेऊन जगापुढे पाकिस्तानचं जे काही मनोगत म्हणजे जे काही त्यांचं मनामधलं मनोबल होतं त्यांचं ते खच्चीकरण केलं आणि त्याच्या मनात नेमकं काय होतं, त्यांचे प्लान्स काय होते हे जागतिक पटलावरती उघडे पाडले. म्हणजे कारगिल युद्धाचं एक खूप मोठं वैशिष्ट्य म्हणजे अटलजींनी दाखवलेला संयम, की कुठल्याही पद्धत म्हणजे कुठल्याही परिस्थितीत आपल्याला सीमारेषा नाही ओलांडायची. ह्याच्यामुळे पाकिस्तान जे उघडं पडला पूर्ण देशासमोर असं आपण वेळोवेळी केलेलं आहे. तर अशा पाकिस्तानचा जो चेहरा आहे किंवा हा जो आज ग्लोबल टेररिझम एक प्रकारे झालेला आहे, सगळ्या जगभरात पोहोचलेला आहे, तर सगळ्या जगांना सगळ्या देशांना भारताने जागं केले, तो करत आलाय. आणि आज केवळ भारताचं रक्षण नव्हे तर भारत हे जगाला काउंटर टेररिझमचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून आपल्याला जगापुढे उभं राहायचंय, की होय दहशतवाद असा निपटला जातो हे आपल्या सगळ्यांना दाखवून द्यायचंय. त्याच्यामुळे ते आपलं खरं ध्येय आहे. आपण आपल्या देशापुरता कधीच नाही, आपण विश्व नेहमी आपलं कुटुंब मानतो आणि वसुधैव कुटुंबकम म्हणजे आज आपण ग्लोबलायझेशनच्या गप्पा करतो काही वर्षांपासून, पण कितीतरी हजारो वर्षांपासून हे विश्व आपण पृथिवी समुद्रपर्यंत आया हे जे आपण म्हणतो मंत्रपुष्पांजलीमध्ये ते जगणारे आपण लोक आहोत. आपल्या देशापुरता आपण कधीच विचार केलेला नाही. तर अशा प्रकारचं एक सक्सेसफुल काउंटर टेररिझमचं एक काउंटर इन्सर्जन्सीचं ग्लोबल मॉडेल आपल्याला हळूहळू तयार करायचं आहे. ते आपण करत आहोत. तुम्ही अशात बघा आपल्या अनेक देशांबरोबर एक्सरसाइजेस वाढलेले आहेत. श्रीलंकेबरोबर केली, त्यानंतर त्रिदलीय आपण एक ऑपरेशन त्रिशूल एक आतापर्यंतचं सगळ्यात मोठं. आपण आता हळूहळू इंटिग्रेशन कडे चाललेलो आहोत. इंटिग्रेशन म्हणजे पूर्वीचं जे हे आर्मी, हे नेव्ही आणि एअरफोर्स असे जे तीन वेगवेगळे होते त्याच्यातला भेद कमीत कमी करून त्या तिन्हींमध्ये, कारण युद्ध हे तिन्ही लढतात तर त्यावेळी त्यांचं इंटिग्रेशन होतं, पण हे अजून अधिकाधिक परफेक्ट लेवलला आपण करतो. म्हणजे क्षेपणास्त्र आज नौदलाकडे खूप सुंदर पद्धतीने विकसित आपण करत आहोत. वेगवेगळे पाणबुडे आपण आता येऊ घातलेले आहेत. तर अशा पद्धतीने जे इंटिग्रेशन आपल्याला करायचं आहे तर त्याची खूपच वेगळ्या मोठ्या पातळीवरची सुरुवात आपल्याला झालेली आहे. त्याच्यामुळे श्रीलंका असेल, US बरोबर झालं, UK बरोबर आपलं मध्ये एक आपण ऑपरेशन केलं आणि ह्या सगळ्यांचं सूत्र होतं काउंटर टेररिझम, काउंटर इन्सर्जन्सीला आपण ह्याचं कसं आपण मॉडेल तयार करायचं. तर त्यातल्या क्लिप्स म्हणजे मी जनरली विद्यार्थ्यांसमोर जेव्हा लेक्चर देते तेव्हा मी आवर्जून माझ्या प्रेझेंटेशनमध्ये छोट्या छोट्या क्लिप्स दाखवते की हे बघा कसे लपलेत किंवा एखादं सर्च कसं करायचं, दोन्ही देशांनी एकत्र येऊन कशा पद्धतीने आता आपण ह्या बॉर्डरची रक्षा करू शकतो. तर अशा खूप मोठ्या लेवलला या सगळ्या एक्सरसाइजेस चाललेले आहेत. त्यानंतर आर्टिकल म्हणजे दहशतवादाला आता असं केल्याने तो कमी होईल किंवा असं नाहीये, वेगवेगळे पैलू ह्या सगळ्या त्यांना नियंत्रित करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत. त्यातलं खूप मोठं काम हे आर्टिकल 370 केलंय ऑलरेडी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आज जर कोणाला प्रश्न पडत असेल की 370 ठीक आहे ते रिपील झालं पण त्याच्यानंतर काही फारसं झालं नाही, अजूनही काश्मीरमध्ये दहशतवाद आहेच का असं खूप सहज बोललं जातं, पण ते तसं नाहीये. 370चे परिणाम येण्यासाठी अजून काही वर्ष कदाचित आपल्याला लागतील, पण एका वाक्यात सांगायचं तर 370 हे कलम रिपील केल्यामुळे, हटवून टाकल्यामुळे काश्मीर हा भारताचा भाग झाला खऱ्या अर्थाने. हे खूप मोठं धाडस होतं आणि 370 हे राजकीय पातळीवरती झालं. त्यानंतर आपण ज्या इंडस वॉटर ट्रीटी होत्या, खरं तर ते जे सिंधू नदीच्या पाण्याचे जे करार होते ते किती आधी झालेले तुम्ही बघा, सगळं शोधा, 60-62 वगैरे, तेव्हापासून कुणाच्याच लक्षात आलं नाही की आपण पाणी अडवलं पाहिजे, अशा पद्धतीची राजनीती आपण केली पाहिजे. हे कधीच आपल्या लक्षात आलेलं नव्हतं, तर ते लक्षात आलं. एकीकडे ही सगळी राजनीती, एकीकडे कायदेशीर कारवाई, त्यानंतर आपण ऑपरेशन सिंधूर ज्याला आपण कायनेटिक ऍक्शन म्हणतो आमच्या संरक्षण दलाच्या भाषेत, प्रत्यक्ष लढाई. आणि आत्ताचं आपलं सूत्र आहे की ऑफेन्सिव्ह इज द बेस्ट डिफेन्स. डिफेन्स करणं म्हणजे समोरच्याच्या अटॅकची वाट बघणं नाही, तर आधीच ऑफेन्सिव्ह आपण लॉन्च करणं म्हणजे स्वतःचं संरक्षण. हा जो मोठा प्रवास आहे, कुठेतरी डिपेंडन्सी कडून आपण डॉमिनन्स कडे जात आहोत की आम्ही राज्य करतो, समुद्रावर आमचं राज्य आहे, आकाशावरती आमचं राज्य आहे. सिंधूर आपण ज्या पद्धतीने ड्रोन्सनी सगळं वर्चस्व आपल्याला कळलेलं आहे, ड्रोन्सच्या माध्यमातून आपण जे लढाई केली सगळी, तर अशा पद्धतीने डॉमिनन्स कडे. आणि सगळ्यात मोठा आजचा जो मूलमंत्र असेल म्हणजे आपण रोज आंतरराष्ट्रीय राजकारण बघतो की रशिया भारताचं काय चालू आहे, अमेरिका भारताचं काय चालू आहे, बांगलादेश नेमकी कोणती भूमिका असेल, चीन, तुर्कस्तान यांनी तर उघड पाठिंबा पाकिस्तानला दाखवलाय. तर उद्या युद्ध पेटलं तर आपल्या पुढे चीन हा मुख्य शत्रू आहे आपला, पाकिस्तान तर ठीक आहे आहेच म्हणजे. तर अशा पद्धतीने मग ते आपण चॅलेंजेस कसे आपण हे सगळे आव्हान आपण कशी सैन्य दल पुढे झेलणार आहेत. तर याचा सगळ्यात मोठा मंत्र आपण सुरू केलाय ते म्हणजे आत्मनिर्भर भारत. कारण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये
आज कोण भेटेल आणि कोण उद्या कुठून शस्त्र चालवेल ह्याचा काहीही नेम नाही. त्याच्यामुळे आपण जी गफलत आपण म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यावर केली ती आज आपल्याला करायची नाहीये. आणि याला एकच उत्तर आहे, कोणावरती अवलंबून राहायचं नाही. त्याच्यामुळे प्रचंड मोठी डिफेन्स इंडस्ट्री भारतामध्ये येऊ घातली आहे की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांना आव्हान केलं आहे. मग ते न्यूक्लिअर सेक्टर सुद्धा आता सगळ्यांसाठी ओपन झालं की तुम्ही या, आणि आयडियाज असू देत, वेगवेगळ्या फॅक्टरीज असू देत, इतर काही इन्व्हेस्टमेंट असू दे, मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आता डिफेन्स सेक्टरमध्ये होतीये. तर ही जी कॉन्सेप्ट आहे की डिफेन्स इंडस्ट्री खूप मोठी आपल्याकडे येते, त्याचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे आत्मनिर्भर भारत. प्रचंड मोठी यादी या तिन्ही दलांना देण्यात आलेली आहे. कुठली कुठली क्षेपणास्त्र आपण पुढच्या 10 काय टार्गेट्स आहेत, 5 वर्षात आपल्याकडे काय काय असणार आहे, 10 वर्षात आपल्याकडे काय काय असणार आहे, 2047 साली जो विकसित भारत असणार आहे त्याची संरक्षण दलं साधारण कशी असणार आहेत, ह्याचा सगळा प्लॅन आपल्याकडे आहे. फक्त तो आपल्या पातळीपर्यंत येत नाही आता खाली. पण ह्या सगळ्या गोष्टी जेवढ्या मोठ्या पातळीवरती होत आहेत सध्या उलाढाली, रोज एक नवीन गोष्टीचं उद्घाटन होते, रोज काहीतरी नवीन हे होतंय, कुठले तरी दालन उघडलं जाते, टेक्नॉलॉजी आपल्याकडे येते. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी दहशतवादाला काउंटर करण्यासाठी होत आहेत. फक्त आपण आपल्या पातळीवरती आता बोललं पाहिजे की आपण काय मी मगाशी म्हटलं तसं आपण स्वतःतला सगळा क्षात्रधर्म जागवला पाहिजे. सेक्युलरिझमचा अभ्यास सगळ्यांनी केला पाहिजे खरोखर, की सहअस्तित्व म्हणजे मी हे म्हणत नाही की कुठल्या तरी एका धर्माचं आता हे झालं पाहिजे, ते नाही आपण नाही, ते असा काही हा लढा नाहीये. कायद्याच्या भाषेत सांगायचं तर हा जो सेक्युलरिझम आहे, सर्व धर्म समभाव या अर्थाने आपण तो घेतलेला आहे आणि सगळे आपण धर्म असणारच आहेत भारतामध्ये. त्याच्यात काही वाद नाही की आता हा धर्म टोटली भारतावर, हे असलं काहीही नाहीये. किंवा भारत पाकिस्तान हे कधी मला वाटत नाही की राजकीय यांनी ते सगळं एकत्र होईल. सहअस्तित्व आपल्याला मान्य झालं पाहिजे एकमेकांच्या धर्माचं. एवढी मिनिमम लेवलची लँग्वेज आपण आता करूया की शांतपणे तुम्ही आमचं सहअस्तित्व मान्य करा, आम्ही तुमचं सहअस्तित्व मान्य करू. हे जे को एक्झिस्टन्सचं तत्वज्ञान आहे, जे आपल्या सर्व धर्म आपल्या सेक्युलरिझमच्या अंडर आपण सगळ्यांनी स्वीकारले घटनेतनं, तर हे जिथे जिथे आता सैन्य दलामध्ये सुद्धा 25 नोव्हेंबर रोजी खूप मोठं चांगलं जजमेंट सुप्रीम कोर्टने दिलं, अवश्य वाचा ते. त्याच्यामध्ये एक सैन्याधिकारी जो धर्माने ख्रिश्चन होता आणि त्याने मनाई केली की, कारण आमच्याकडे जे मी म्हणाले लीड बाय एक्झाम्पल, मग माझा वैयक्तिक धर्म कुठलाही असो, ज्या रेजिमेंटमध्ये मी असते त्या जवानांचं सगळं त्यांचं पूजा, त्यांच्या पद्धती, त्यांची संस्कृती, म्हणजे माझ्याबरोबर समजा शीख आहेत तर माझ्या लग्नानंतर सगळे शीख उत्सव साजरे केले. म्हणजे आपल्याकडे जशी काय मंगळागौर असते, हे असतं, पहिली दिवाळी असतं, तसे मी सगळे शिखांचे साजरे केलेत. माझी पहिली लोढी साजरी झाली आहे युनिटमध्ये वगैरे वगैरे. इतकं आत्मीयतेने या सगळ्या संस्कृती ही एकवटलेली आहे आपल्यामध्ये. त्याने नकार दिला, कारण ज्याला आपण म्हणतो की एकच माझा देवता आहे, एका देवता, आणि माझा एकच देवता आहे, तो माझा धर्म दुसऱ्या कुठल्याही देवाला नमस्कार करणं मान्य करत नाही. त्याच्यामुळे मी जवानांबरोबर सगळं करेल पण मी त्यांच्याबरोबर मंदिरात जाऊन आरती करू शकत नाही. तर हे सुप्रीम कोर्टाने सर्वथा अमान्य केले. नवीन जे चीफ जस्टिस आले त्यांनी सर्वथा धुडकावून लावलं. म्हणजे हायकोर्टने ते जजमेंट ऑलरेडी दिलं होतं, ते अपील केलं सुप्रीम कोर्टने. तर अशा पद्धतीने आपण नागरिक म्हणून देखील सतर्क राहिलं पाहिजे की ज्या ज्या ठिकाणी आपण एकत्र येतोय, कुठे सोसायटीच्या कार्यक्रमासाठी येतोय, इतर ठिकाणी येतोय, सगळ्यांनी करायचंय ना, त्याला कोणी विरोध करता कामा नये. कारण आपण अनेक देवतांची उपासना करणारे आहोत किंवा देवतांची उपासना न केली तरी ते धर्म स्वातंत्र्य आपल्याला आहे. इतके लिबरल थॉट्स आपण खरं मुळात घेऊन जन्माला आलेलो आहोत. तर आपण सगळ्यांनी थोडंसं सतर्क राहिलं पाहिजे की हे सहअस्तित्व प्रत्येकाला मान्य झालं पाहिजे. भारतात जन्म घेणं हे भारतीय होण्यासाठी पुरेसं नाही. भारतीय कोण आहे, भारतात एक वेळ जन्म नसला तरी चालेल. आज कितीतरी NRI भारताबाहेर आहेत पण ते मनाने भारतीय आहेत. भारत मातेची ते पूजा करतात. भारताचा उत्कर्ष ते मनात न रोज त्यांच्या प्रार्थनेत येतो. अशा प्रकारे आज कितीतरी हजारो NRI आपल्याला माहिती आहे की भारताबाहेर राहतात. म्हणून ही कॉन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे की भारतात जन्म घेणारा प्रत्येक भारतीय नाहीये, तर भारतामध्ये सगळ्यांचं सहअस्तित्व मान्य करणारा तो खरा भारतीय आहे. भारताच्या संस्कृतीशी स्वतःला एकरूप करणारा तो खरा भारतीय आहे. भारताचा जो एक प्रवाह आहे संस्कृतीचा, त्याला काही अशी त्याची एक्सपायरी डेट किंवा त्याचं काही हे नाहीये, ती अनादी आहे, ती अनंत आहे. तर भारताच्या इतिहासाला जो स्वतःचा इतिहास मानतो, कुणीतरी मी आज 21व्या शतकात मी कुणीतरी अरबस्थानामध्ये जे होते त्यांचा वंशज आहे असं जर मानत असेल तर तो भारतीय नाही. त्याला भारतीय मानण्याची आपण चूक करूया नको. तर अशा पद्धतीने या सगळ्या कॉन्सेप्ट आज त्या धर्माने देखील क्लिअर केल्या पाहिजेत की किती दिवस काश्मीरमध्ये सगळं धुमसत ठेवायचंय. लहान जे मुलं होते ते झाले ना 20-20 वर्षाचे झाले, त्यांनी लहानपणापासून काय पाहिलं, फक्त बॉम्बस्फोट्स पाहिले.
फक्त सगळीकडे धूर पाहिला, फक्त कधीतरी ईदीला जे टनांनी सगळं कापून विखरवलं जातं अशा अनेक असंख्य बकरीद त्यांनी पाहिल्या किंवा अस्थिरता त्यांनी पाहिली. अशा किती पुढच्या पिढ्या आपल्याला या अस्थिरतेमध्ये जगवायच्या आहेत हा त्यांचा प्रश्न आहे. कुठेतरी हे स्वीकारलं पाहिजे की जोपर्यंत आपण भारताच्या मुख्य प्रवाहाशी एकरूप होत नाही, आपण भारताच्या इतर सगळ्यांची बंधुत्व मानत नाही, तोपर्यंत आपला उत्कर्ष होणे नाही. हा जो इथे आला त्याला आपण सामावून घेतलं आणि आपण बंधुभाव त्याच्याशी जोडला आणि त्याचा उत्कर्ष आपण म्हणजे अहोमांचं मोठं उदाहरण आहे. पूर्वांचलामध्ये 12व्या शतकामध्ये अहोम राजे आले, ताई भाषा जे बोलायचे. त्याच्यानंतर पुढचे 600 वर्ष आसाम आणि इतर मोठ्या भागावरती पूर्वांचलातल्या त्यांनी राज्य केलं. पण ते इथे आले, त्यांनी इथला धर्म स्वीकारला, त्यांनी इथलं नाव एक हिंदू लावायला सुद्धा त्यांचं दुसरं एक नाव असायचं आणि त्यांनी मुघलांना कडा विरोध केला. लचित बरफुकन वगैरे यांच्या सगळ्यांच्या लढाई आपण इतिहासाला आपल्याला माहिती आहेत. तर ते भारताच्या प्रवाहाशी एकरूप झाले. आजही आपल्याला भारताला जे पदक मिळवून देतात इंटरनॅशनल लेवलवरती, त्यामध्ये कितीतरी अहोमांचे वंशज आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारे ह्या प्रवाहाशी जे एकरूप होतील त्यांचा उत्कर्ष नक्की आहे. त्यांना आपण आपल्यामध्ये घेऊ, आपण त्यांचं कल्याणच चिंतितो नेहमी. पण इथे जर येऊन फुटीरतावाद कोणी पसरवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना क्षमा नाही. डोंट फॉरगिव्ह, डोंट फॉरगेट. इतका कडक भूमिका आपली पाहिजे दहशतवादाविषयी. मी काहीही विसरणार नाही, फार सहिष्णू नाहीये मी, दुर्दैवाने तसे दिवस राहिलेले नाहीयेत. कारण एकेकाळी भारतामध्ये धर्मयुद्ध व्हायचे. आपल्याला माहिती आहे की कुरुक्षेत्रावरती जे घडलं, इकडची सेना, सूर्योदय व्हायचा, शंखनाद व्हायचा, त्याच्यानंतर युद्ध सुरू व्हायचं. अनेक युद्धाचे नियम होते, नियमावली होती मोठी. सूर्यास्तानंतर युद्ध करायचं नाही, ज्याच्याकडे शस्त्र नाही त्याच्यावरती निशस्त्रावरती वार करायचा नाही, संध्याकाळी असं दिवसात असं. कारण युद्ध हा धर्म होता आमचा. जेव्हा जेव्हा अपरिहार्यता होती, जेव्हा जेव्हा धर्मावरती आघात होता, आमच्या अस्तित्वावरती आघात होता, संस्कृतीवरती आघात होता, तेव्हा युद्ध करणं हा आमचा धर्म मानला. पण आताताई क्रौर्य, आताताई क्रूर असे जे सगळे परकीय आक्रमक आले, आपला जो शिफ्ट होता तो धर्मयुद्धाकडून कुटयुद्धाकडे झाला, ज्याला शास्त्रामध्ये वृकयुद्ध सुद्धा म्हणतात. आता काही नाही, नथिंग डुईंग. आता काही कुठला धर्म नाही, काही नाही. आता गोरिला वॉरफेअर किंवा आता गनिमी कावा, काय करायला लागेल ते आम्ही करू. मुठभर संख्या पण आम्ही हजारो शत्रूंना पुरे पडू, असा जो गनिमी कावा आपण करत आलो. राणा प्रताप आणि शिवाजी महाराजांचं खूप मोठं उदाहरण आहे. अशी उदाहरणं आपल्याला भारतभरामध्ये मिळतात. तर अशा पद्धतीने स्वबोध आणि शत्रुबोध आजच्या भाषेमध्ये हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. स्वबोध, मी कोण आहे हे एकदा आरशात बघायला पाहिजे, आपला गौरवशाली इतिहास वाचायला पाहिजे आणि प्रचंड अशी जी सामर्थ्यशाली स्वतःची प्रतिमा आहे ती आपण स्वतःची केली पाहिजे. मी, माझं कुटुंब प्रचंड सामर्थ्यशाली आहे, मी कधीही दुर्बळ पडणार नाही. इथून ते म्हणजे स्वचा बोध एकदा झाला तर शत्रूचा बोध सुद्धा सोपा होतो. हे सगळे छुपे जे शत्रू आहेत हे आपल्याला ठिकठिकाणी आपण ओळखले पाहिजेत आणि कुठेतरी भारतीयता ही आपल्याला राष्ट्रप्रथम हा जो मूलमंत्र आहे हा आपल्या प्रत्येक कृतीमध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या शिक्षणामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये हा सर्वतोपरी आपण ठेवायला पाहिजे. शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे शास्त्रचिंता प्रवर्तते. बाकी सगळं नंतर. शस्त्राने किंवा योग्य विचारधाराने जे राष्ट्र आधी सुरक्षित असतं तिथे शास्त्र, कला हे सगळं विकसित होतं. दहशतवादाच्या विळख्यात जर कुठलंही राष्ट्र असेल त्याचा तिथे विकास खुंटतो. तर अशा प्रकारे शस्त्र जी आपली ती आपल्याला बळकट करायला पाहिजेत आणि ह्या सगळ्या एकूणच दहशतवादाशी आपल्याला तोंड द्यायला पाहिजे. खरं तर जसा दहशतवाद हा अमर्याद काळापर्यंत चालणार आहे तसा हा विषय सुद्धा अमर्याद काळापर्यंत चालू शकतो, एवढा मोठा आहे. अगदी वरकरणे मी त्याची साधारण मांडण्याचा प्रयत्न केला की त्याचा काश्मीरच्या खोऱ्यातला इतिहास सगळ्या जगापर्यंत तो आता कसा व्याप्त झालेला आहे, त्याचे जे फंड्सचा देखील खूप इम्पॉर्टंट विषय आहे. आपल्याकडनं पण अनेक लोक देणग्या गोळा करतात. तर ह्या बाबतीत खूप मोठं जागृती आपण आली पाहिजे की आपण दाराशी आपल्याला जे कोण आलंय तो कुठल्या प्रकारची देणगी मागतोय, त्याची संस्था नेमकं काय करते, त्याचं नाव काही का असेना पण ती त्याच्या खोल्याशी काय आहे इथपर्यंत सतर्क राहण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की आपल्यातला जो एकात्म भाव आहे, आपल्या जगण्याचा राष्ट्रप्रथम हा जो मूलमंत्र आहे, ह्याला जर आपण घेऊन उभे राहिलो तर ह्या सगळ्या कितीही समोरचं जे काही असो दहशतवाद्यांचं त्याच्यासाठी आपण पुरोदूर असं मला वाटतं. कारण समुद्र मंथनामध्ये जे अमृत होतं हे शेवटी
देवांच्या हाती लागलं, कुठेही ते दानवांच्या हाती लागलं नाही, यासाठी जे सगळ्या ज्या युक्त्या कामी आल्या तर त्या तशा आपण सुद्धा पुरून उरू असा विश्वास मला वाटतो. आणि शेवटी मला अटल बिहारी वाजपेयींच्या संसदेत गाजलेल्या काही ओळी आठवतात या ठिकाणी, की जेव्हा संसदेवरती अटॅक झाला होता तर त्यावेळी ते म्हणाले होते की लोकतंत्र के मंदिर पर जब आतंकवाद के बादल हो, लोकतंत्र के मंदिर पर जब आतंकवाद के बादल हो, बादल भी ऐसे वैसे क्या जो बूंद बूंद से पागल हो, भयंकर भीषण, तब हमें हमारी सांसों से आंधी को अंदर लाना है, तब हमें हमारी सांसों से आंधी को अंदर लाना है, छिन्न भिन्न होकर के भी मंदिर की नींव बचानी है, छिन्न भिन्न होकर के भी मंदिर की नींव बचानी है. जय हिंद. खूप छान. मेजर मोहिनी गर्गे यांनी खूप छान आपल्याला सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे. दहशतवाद ही सध्या आपल्या राष्ट्रापुढची मोठी समस्या आहे आणि ती धागेदोरे किती पद्धतीनं एकमेकात विणली गेलेली आहे हे उलगडून आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. खूप छान त्यांना आपलं मार्गदर्शन त्यांनी आपलं केलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी आपल्या बँकेचे संचालक श्री HY पाटील साहेब यांना मी विनंती करतो. यानंतर कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होईल आणि आपला कार्यक्रम संपेल. आज 12 डिसेंबर स्वर्गीय अण्णांचा 30वा स्मृती दिन या निमित्त आपण बँकेच्या वतीनं काल पहिलं पुष्प आज दुसरं पुष्प या व्याख्यानमालेचं या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कर्नल हेमंत जोशी साहेब, सांगलीचे सुपुत्र, लष्कराची 30 वर्ष सेवा करून ते सेवेतून निवृत्त झाले आणि सेवानिवृत्तीनंतरही ते अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगली परिसरामध्ये लष्करी शिक्षण देण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहेत. या व्याख्यानमालेच्या निमित्तानं तुमचा सन्मान करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी तुम्हाला आम्ही बोलवलं बँकेच्या वतीनं आणि तुम्ही आलात. बँकेच्या वतीनं तुमचा सन्मान म्हणजे लष्कराचा सन्मान, अशी संधी आपण बँकेला निर्माण करून दिली, याबद्दल तुमचे शतशः आभार. त्याचबरोबर या ठिकाणी लष्कर नेमकेपणानं आपण या ठिकाणी सुरक्षित आहोत, त्या पाठीमागं लष्कराची जी सेवा आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा या मंडळींनी बजावल्यामुळेच आपण सुरक्षित आहोत. आणि अण्णांच्या स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी सामना दहशतवादाशी हा चांगला विषय घेऊन या विषयाची मांडणी करण्यासाठी कर्नल हेमंत जोशी साहेब या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. त्यांना येथे या ठिकाणी बोलवलं गेलं आणि ते या ठिकाणी आले, त्याबद्दल मी त्यांचं बँकेच्या वतीनं आपणा सर्वांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो, आभार मानतो. त्याचबरोबर गेली सव्वा तास सामना दहशतवादाशी या विषयावर मेजर सौ मोहिनी गर्गे यांनी प्रत्यक्ष दहशतवादाशी काश्मीरमध्ये सामना करत, दहशतवादामध्ये नेमका काय, दहशतवादाचे अनेक पैलू आपल्या समोर गेल्या सव्वा तासामध्ये उलगडले. किंबहुना आपण नागरिक म्हणून वावरत असताना भारतीय म्हणून सतर्क राहणं आणि त्यासाठी दहशतवादाचे अनेक ज्या पैलू आहेत त्या या ठिकाणी उलगडले. भारतीय म्हणजे नेमकं काय याचंही गेल्या सव्वा तासामध्ये अगदी छान पद्धतीने तिने प्रेझेंटेशन केलं. मराठी, संस्कृत, गीतेची काही उदाहरणं दिलीत, विश्वची माझी घरं, या पद्धतीनं त्यांनी चांगल्या पद्धतीनं एक व्याख्यान. आणि आपण भारतीय आहोत, सर्व दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण सतर्क राहणं अतिशय
अतिशय काळजी घेणं गरजेचं आहे याचंही त्यांनी या ठिकाणी हे केलं. आपण अतिशय मांडणी जी विषयाची आहे ती अतिशय छान केली. अशा ह्या मेजर मोहिनी गर्गे मॅडमचं, या प्रसन्न व्यक्तिमत्वाचं मी बँकेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो, आभार मानतो. त्याचबरोबर आमचे परिवर्तनचे नेते आणि बँकेचे मार्गदर्शक गाडगे साहेब यांनी या विषयाची मांडणी अतिशय या स्मृती दिनाच्या निमित्तानं काल मराठे साहेबांचं बँकेच्या संदर्भात व्हिजन डॉक्युमेंट या बँकेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या विषयावर काल संवाद घडवून आणला. आणि देशाच्या दृष्टीनं आज या व्याख्यानमालेमध्ये सामना दहशतवादाशी या विषयावर चर्चात्मक नाही पण अतिशय चांगल्या पद्धतीचं व्याख्यान ठेवून या विषयाची मांडणी केली. मी त्यांचंही या ठिकाणी हार्दिक आभार मानतो. बँकेचे नूतन अध्यक्ष चार्टर अकाउंटंट खिरे साहेब, नवीन नूतन उपाध्यक्ष सन्मान्य संजय पाटील साहेब, बँकेचे CEO उल्हास नाईक साहेब, या कार्यक्रमासाठी या ठिकाणी विशेष उपस्थित असलेले आणि अण्णांच्यावर प्रेम करणारे माजी मंत्री डांगे साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेल्या आमच्या माजी सहकारी संचालिका आणि अण्णांच्या कन्या वासंती पराडकर मॅडम या ठिकाणी विशेष उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी मी बँकेच्या वतीनं आणि आपणा सर्वांच्या वतीनं हार्दिक आभार मानतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या बँकेचे सहकारी संचालक गाडगे वहिनी आणि सर्व अधिकारी वर्ग आणि विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी विशेष उपस्थित आहेत. विट्याहून शिवप्रसाद शेंडे साहेब आलेत आणि विविध स्तरातील मान्यवर आहेत. या सर्वांचं मी बँकेच्या वतीनं हार्दिक आभार मानतो आणि आभाराचा कार्यक्रम संपला असे. धन्यवाद पाटील साहेब. कार्यक्रमाची सांगता पसायदानने होईल. मी सुहास कुलकर्णी यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर येऊन पसायदान म्हणावं. त्यांच्यासोबत आपणही म्हणूया. मी सुरुवात करून देतो, आपण सर्वांनी एकत्र म्हणूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दानही. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे हो तू किंबहुना सर्व सुखी. पूर्ण हो नीतिनी लोके, भजे जो आदि पुरुषी. अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये तो हा वेजी. एत म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देव, सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. भारत माता की जय.